सेशन आम्ही पाहिलेले आहेत, की अभ्यास जो ज्या पेसनी चालू असायला पाहिजे होता त्या पेसने अभ्यास चालू नाही. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मध्यंतरी आपण काउन्सिलिंग सेशन सुरुवात केलेले आहेत, पुन्हा रिझ्यूम केलेले आहेत. म्हणजे अध्ययनचा एक तो USP आहे की आपण प्रत्येक विद्यार्थ्याशी 1 to 1 डिस्कशन करतो. तर या डिस्कशनमधून ज्या काही गोष्टी समोर आल्या त्यानंतर एक कल्पना अशी सुचली. अमोल सरांचा एके दिवशी कॉल आला की सरांनी अशी एक कल्पना मांडली की आपण विद्यार्थ्यांशी इंटरॅक्शन करूया झूम मीटिंगच्या माध्यमातून. आणि एकंदरीतच म्हणजे बऱ्याचशा वेळेला असं असतं की विद्यार्थ्यांचे जे काही इंडिव्हिज्युअल प्रश्न असतात ते सगळ्यांचेच कॉमन प्रश्न असतात असं दिसून येतं. तर मग ते कॉमन प्रश्न जर आपण एकत्रच सॉल्व्ह करू शकलो किंवा आम्ही त्याची उत्तरं देऊ शकलो तर तशा प्रकारे आम्हाला काही कार्यक्रम अरेंज करता येईल का, हा त्याचा पाठीमागचा उद्देश होता. तर थोडंसं काउन्सिलिंग सेशनमध्ये जे काही आतापर्यंत ऑब्झर्वेशन्स आमच्या समोर आलेले आहेत, आम्ही ज्या घेतल्या आता मध्यंतरी काउन्सिलिंग किंवा इव्हन त्याच्या आधी सुद्धा, तर त्या काउन्सिलिंग सेशनच्या आधारावरती जे काही डाऊट्स आमच्या समोर आले त्याचा आधी एक मी तुम्हाला थोडासा आढावा देतो. त्याच्यानंतर तुमचे क्वेश्चन आन्सर्स घेऊयात. आपण 1 to 1 क्वेश्चन्स घेऊयात. तुम्हाला स्क्रीनवरती यायचं आणि आपला प्रश्न विचारायचा आहे. तर मी तुम्हाला स्क्रीन शेअर करून आत्तापर्यंत जे काही काउन्सिलिंग सेशनमध्ये डाऊट आमच्या समोर आले त्याबद्दल आपण थोडंसं डिस्कस करूयात. निखिल, स्क्रीन दिसते तुम्हाला? हो सर, स्क्रीन दिसते. हो सर. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू निखिल. तर आज आपण या ह्याच्यासाठी म्हणजे झूम मीटिंगवरती आपण क्वेश्चन आन्सर सेशनसाठी एकत्र जमलोय. ठीक आहे, तर त्यात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा. तर काउन्सिलिंग सेशनमध्ये नेमकं आपण करतो काय, मध्यंतरी आपण व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलंच असेल. पण त्याच्या पुढचा पार्ट आपण म्हणूया की आजचा पार्ट आहे. तर त्याच्यामध्ये बघा कॅट रजिस्टर असतं अध्ययन अकादमीतर्फे आम्ही तुम्हाला जे देतो. त्याच्यामध्ये बेसिकली काय, या कॅट रजिस्टरचा एकतर लॉंग फॉर्म म्हणजे काय काउन्सिलिंग आणि टार्गेट रजिस्टर असतं. त्याचा बेसिकली उद्देश जो असतो तो म्हणजे तुम्हाला या पेजवरून लक्षात येईल की आपण नेमकं त्याच्यामध्ये डिस्कस काय करतो काउन्सिलिंगमध्ये. तर तुमचे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामध्ये आणि आम्ही जो काय तुम्हाला त्या प्रॉब्लेम्सवरती फीडबॅक देतो आणि तुम्हाला आम्ही जे काही टार्गेट्स देतो तर याचं डिस्कशन बेसिकली त्या काउन्सिलिंग सेशनमध्ये असतं. आणि या काउन्सिलिंग सेशनमध्ये 1 to 1 डिस्कशन झाल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आम्ही काय करू शकतो तुमच्या डिकोड करू शकतो. त्याच्यानंतर सोबतच काउन्सिलिंग सेशनमध्ये आणखी एक आम्ही रजिस्टर तुम्हाला देतो ते म्हणजे DSP, त्याला आपण डेली स्टडी प्लॅनर असं म्हणतो. तर हे प्लॅनर नेमकं काय आहे, तर तुमचा जो काही अभ्यास आहे तो डेली कसा प्लॅन करता येईल, आवरली कसा प्लॅन करता येईल, डेटनुसार कसा प्लॅन करता येईल, सकाळचं सेशन, दुपारचं सेशन आणि संध्याकाळचं सेशन, या सगळ्या सेशन्समध्ये तुम्ही काय काय करू शकता तर ते तुम्हाला डेली स्टडी प्लॅनर कम्प्लीट करायचं असतं अभ्यास करताना. आणि नंतर ते आमच्याकडे घेऊन यायचं असतं. त्याच्यावरती आम्ही स्वतः ते चेक करून म्हणजे तुम्ही विद्यार्थी म्हणून किती खोटं बोलायला एक लिमिट आहे. म्हणजे तुम्ही या डेली स्टडी प्लॅनरमध्ये किती खोटी माहिती भरू शकता याला पण एक काहीतरी लिमिट आहे. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही डेली स्टडी प्लॅनर लिहायला सुरुवात करता किंवा अशा प्रकारचा प्लॅन तुम्ही करता तेव्हा एक प्रकारची अकाउंटेबिलिटी येऊन जाते. तर म्हणजे हे पुढचे मुद्दे आहेत आपल्या डिस्कशनचे की नेमकं काउन्सिलिंग सेशनमधून तुम्हाला काय मिळतं किंवा आम्ही नेमकं हे काउन्सिलिंग सेशन कशासाठी घेतो. तर त्याच्यामध्ये बघा पहिलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डेली अपडेट्स तुम्ही आम्हाला देणं गरजेचं असतं. म्हणजे काउन्सिलिंग आलेला विद्यार्थी जेव्हा आमच्यासोबत एखादा प्लॅन तयार करतो की सर आता पॉलिटी वाचायचं आहे, इकॉनॉमिक्स आपलं संपूर्ण अर्थव्यवस्था नावाचं पुस्तक आलं समजा, अमोल सरांनी हे केलं कंपाईल केलेलं, तर त्या पुस्तकामधले आपण समजा टॉपिक्स निवडतोय ते आपण मंडेपर्यंत, बुधवारपर्यंत किंवा पुढच्या 7 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये आपण कंप्लीट करणार आहोत. तर त्याचे डेली अपडेट्स तुम्हाला आम्हाला टेलिग्रामला शेअर करायला लागतात. त्याच्यामुळे एक अकाउंटेबिलिटी क्रिएट होते. आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठीची गोष्ट असते ती म्हणजे काय, तर तुम्ही जेव्हा आम्हाला 1 to 1 भेटता, समोरासमोर भेटता, तेव्हा आम्हाला तुमच्यामध्ये काय दिसतं तर बाबा बऱ्याचशा वेळेला आम्ही आता जे ऑब्झर्व करतो ते तर बऱ्याचशा वेळेला आमच्या हे ऑब्झर्व होत आहे की बरेचसे विद्यार्थी एका प्रकारच्या गिल्टमध्ये आहेत मागच्या 2 महिन्यांमध्ये किंवा डेट लांबल्यापासून किंवा ऑलमोस्ट पूर्ण लॉकडाऊनमध्ये काहीही अभ्यास न करण्याच्या गिल्टमध्ये विद्यार्थी आहेत. आणि ती गिल्ट त्यांच्यामधून काढणं आणि तुम्हाला परत ट्रॅकवरती आणणं हे आमचं टार्गेट असतंय किंवा त्याच्यामध्ये आम्ही तो प्रयत्न करतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, काउन्सिलिंग मधल्या 1 to 1 सेशनमध्ये आम्हाला काय लक्षात येते, तुम्ही करत असलेल्या चुका म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थी भरपूर चुका करतात. त्या चुका सुद्धा आपल्या पुढच्या स्लाइडमध्ये किंवा त्याच्यामध्ये येतीलच, ते आपण डिस्कस करूया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर या चुका ज्या तेव्हा तुमच्याकडून होतात तर तुम्हाला परत ट्रॅकवरती आणणं यासाठी हे 1 to 1 म्हणजे समोरासमोर भेटणं. मी हे का पर्टिक्युलरली सांगतो तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आम्हाला ऑनलाईन काउन्सिलिंगची पण डिमांड केलेली किंवा मागणी केलेली आहे. तर ऑनलाईन काउन्सिलिंग पेक्षा सुद्धा आम्ही इन्सिस्ट करतो की तुम्ही फिजिकली समोरासमोर येऊन भेटा. त्याच्यातून तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे आम्ही काय करू शकू, अकाउंटेबल पकडू शकू किंवा आम्ही तुमच्यावरती दबाव टाकू शकू, आम्ही तुमच्यामध्ये एनर्जी क्रिएट करू शकू, त्याच्यामधून आम्ही तुम्हाला अभ्यास करायला भाग पाडू शकतो.
त्याच्यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेचसे विद्यार्थी रिसोर्स यूज, मग ते वेगवेगळे पुस्तकं असतील, म्हणजे ते पहिल्यापासून समजा काही लक्ष्मीकांतसारखं पुस्तक वापरत असतील, किंवा आता काही विद्यार्थी संपूर्ण अर्थव्यवस्था आपलं पुस्तक वाचतायत, तर हे पुस्तक वाचताना ते पुस्तक नेमकं वाचायचं कसं, याच्याबद्दलही बरेचसे विद्यार्थी फार जास्त कन्फ्यूज असतात. म्हणजे पुस्तक हातात आलंय, पण ते नेमकं वाचायचं कसं याच्याबद्दल 1 to 1 डिस्कशन झाल्यानंतर जे काही लक्षात येतं ते जास्त महत्त्वाचं आहे, असं आम्हाला वाटतं. आणि मला असं वाटतं की त्या गोष्टीसाठी तुम्ही समोरासमोर येऊन भेटणं आणि आमच्याशी 1 to 1 डिस्कस करणं जास्त महत्त्वाचं राहतं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जी काउन्सिलिंगमध्ये आम्हाला लक्षात आली ती म्हणजे बऱ्याचशा वेळेला एखादं पुस्तक घेतल्यानंतर तुमची टेंडन्सी, म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्ष्मीकांतचं उदाहरण घेतलं, तर तुमची टेंडन्सी अशी की ते घेतलं की नंतर कंटिन्युअसली का पहिल्या टॉपिकपासून शेवटच्या टॉपिकपर्यंत वाचणं. तर ही टेंडन्सी किल करण्यासाठी किंवा ही तुमच्यामधून टेंडन्सी काढून टाकण्यासाठी आम्हाला काउन्सिलिंग सेशनची मदत होते. फॉर एक्झाम्पल लक्ष्मीकांतचं पुस्तक बऱ्याचशा वेळेला आता जे विद्यार्थी आमच्याकडे काउन्सिलिंग येतात त्यांना आम्ही रिव्हर्स रीड कसं करायचं, किंवा नवीन आलेलं संपूर्ण अर्थव्यवस्था आमूलचरणाचं पुस्तक त्याच्यामधले प्रिलिम्स स्पेसिफिक टॉपिक कसे वाचायचे हे आम्ही त्यांना 1 to 1 सेशनमध्ये चांगल्या प्रकारे सांगू शकतो. म्हणजे आम्ही त्यांना टॉपिक सुद्धा सांगू शकतो, सिलेक्ट करून देऊ शकतो आणि टॉपिक वाईज आम्ही टार्गेट त्यांना देऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट जी काउन्सिलिंगमध्ये आमच्या पुन्हा पुन्हा ऑब्झर्वेशनला येते, मग ते अध्ययनचे काही जुने विद्यार्थी असतील किंवा इतरही काही विद्यार्थी असतील, म्हणजे अध्ययनचे सोडूनही विद्यार्थी असतील, त्यांच्यामध्ये खूप मोठा एक लॅक्युना आम्हाला दिसून येतो. म्हणजे या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये हा लॅक्युना क्रिएट झालेला आहे किंवा एक कमतरता क्रिएट झाली आहे. ती म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी प्रिव्हियस इयर क्वेश्चनला अजिबात हातही लावलेले नाही. ठीक आहे. मग प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स म्हणजे काय, तर आतापर्यंत आयोगाने वेगवेगळ्या परीक्षांना विचारलेले क्वेश्चन्स, मग हे प्रश्न बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी काय केले, चुकीच्या पुस्तकांमधून सोडवलेत. एकतर पहिलं. दुसरं, टॉपिक वाईज क्वेश्चन सोडवण्याच्या नादात किंवा ठोकळे घेण्याच्या नादामध्ये बऱ्याचशा चुका केलेल्या विद्यार्थ्यांनी चुकीचे आन्सर सुद्धा पाठ केले आणि चुकीच्या प्रकारचं अनालिसिस सुद्धा केलेलं आहे. मग अशा वेळेला एकतर करेक्ट सोर्स वापरणं फार महत्त्वाचं आहे. तो तुम्ही 1 to 1 चर्चेमधून आमच्यासोबत डिस्कस करून ठरवू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे ओरिजिनल क्वेश्चन पेपर जे आहेत आयोगाचे, म्हणजे बायलिंग्वल पेपर्स, वरती मराठी खाली इंग्लिश क्वेश्चन किंवा अदरवाईज, तर अशा प्रकारचे जे काही पेपर्स आहेत त्याचा वापर कशा प्रकारे करता येईल, त्याच्या आजूबाजूला कशी माहिती भरता येईल, इन्फॉर्मेशन भरता येईल आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस कसं चांगल्या प्रकारे करता येईल, हे काउन्सिलिंग सेशनमध्ये आम्ही तुम्हाला सांगतोय किंवा सांगण्याचा प्रयत्न करतोय. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं हे हा मोठा, म्हणजे आपण म्हणूया की ही सगळ्यात मोठी कमतरता आहे. खूप 12-12 तास अभ्यास करतात, 8-8 तास अभ्यास करतात, पण प्रिव्हियस इयर्स क्वेश्चनवरती तेवढा म्हणावा तसा होल्ड वाटत नाही. अध्ययन सोडून काही विद्यार्थी आमच्याकडे जे काही काउन्सिलिंगला आलेले आहेत, फार मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी आले. वेटिंग लिस्ट आहे सध्या, त्याच्यामुळे आम्ही रोज 7-8, काही जण 10, काही दिवशी 10 वगैरे असं करून आम्ही काउन्सिलिंग कव्हर करतोय. तर तिथे आम्हाला हा खूप मेजर लॅक्युना सापडला की प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या बाबतीत मुलांचं असं आहे की त्यांना असं वाटतं की आम्ही टॉपिक केला आणि एखादा टॉपिक वाईज क्वेश्चन्स बघितले एखाद्या कुठल्या तरी टोकऱ्यामधून की आमचे क्वेश्चन्स झाले. ही जी टेंडन्सी आहे ही चुकीची आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स वरती होल्ड असणं म्हणजे काय, तर ते प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स तुमचे लिंक्ड असणं की सर हा क्वेश्चन या वर्षी या परीक्षेला विचारला होता, अशा प्रकारचा क्वेश्चन या परीक्षेला आलेला आहे, अशाच प्रकारचा क्वेश्चन परत नंतर दुसऱ्या परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे. इथपर्यंत जर तुम्ही त्या क्वेश्चन्समध्ये मुरला नसाल तर तुम्ही स्वतःला हे एकदा प्रश्न विचारला पाहिजे की खरंच आपण एमपीएससीची तयारी योग्य दृष्टिकोनातून करतोय का. त्याच्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या बाबतीत तुमच्यापैकी ऑलमोस्ट बरेच जण या बाबतीमध्ये मागे पडलेले दिसत आहेत आणि जर तुम्ही हे रिचेक केलं नाही, रियालिटी चेक स्वतःला दिला नाही, तर तुमचं फार मोठं नुकसान होण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट ऑब्झर्व झाली ती म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं सिलेबस अनालिसिस अजिबातच नाही आहे. म्हणजे रॅन्डम सोर्सेस घेतलेले कुठले तरी बाजारातले आणि वाचलेले आहेत, काउन्सिलिंगला आल्यानंतर ते लक्षात येतं. किंवा काही कसलाही प्लॅन केलेला नाही की सिलेबसचे सब टॉपिक असणं ते डिकोड करणं, सिलेबस पाठ करणं किंवा सिलेबसमधले अननेसेसरी टॉपिक, म्हणजे बरेचसे टॉपिक हे रिपीटेड असतात, रिपीटेड टॉपिक कट करून ठेवणं किंवा जे ओव्हरलॅपिंग टॉपिक आहेत, समजा कायद्यांच्या बाबतीत असतील, पॉलिटीमध्ये किंवा एचआरडी बऱ्याचशा ठिकाणी ओव्हरलॅपिंग टॉपिक असतात, तर ते टॉपिक बाजूला ठेवणं. किंवा बऱ्याचशा विद्यार्थ्यांची आम्ही अशी टेंडन्सी पाहिली आहे की बरेचसे विद्यार्थी काय करतात की नवीन टॉपिक, नवीन सिलेबसमध्ये जे काही चेंजेस झालेत आता सिलेबसमध्ये, तर ते नवीन टॉपिक करण्याचा अट्टहास करतात आणि त्याच्यासाठी फार मोठे मोठे सोर्सेस, म्हणजे मी काउन्सिलिंगच्या व्हिडिओमध्ये पण ही तुम्हाला वॉर्निंग दिलेलीच होती की जमीन महसूल संहिता सारखे टॉपिक मुलांनी स्वतः हातामध्ये घेतलेले आहेत वाचायला. अशा प्रकारच्या चुका विद्यार्थी करतात पुन्हा पुन्हा, तर अशा प्रकारचा गोंधळ घालू नका. सिलेबस व्यवस्थित डिकोड करा, त्यातला कुठला पाठ आपण आत्ता करू शकतो, नंतर करू शकतो, हे सगळं तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या बऱ्याचशा टेक्निक्स, मग त्या साध्या सुध्या टेक्निक्स चुकतायत
आणि ह्या साध्या सुद्धा टेक्निक्स चुकल्यामुळे बरेचसे विद्यार्थी आपण म्हणून की ट्रॅक सोडून किंवा भरकटल्यासारखा अभ्यास करताना आम्हाला दिसत आहेत. तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला अध्ययनमध्ये आम्ही सांगितलेलं आहे RQR टेक्निक आपण त्याला म्हणतो, रीड, क्वेश्चन आणि रिवाइज. म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांची एक टेंडन्सी आहे की पहिल्यांदा क्वेश्चन्स पाहतात आणि मग नंतर काय करतात, टॉपिक वाचतात आणि म्हणतात की सर मी क्वेश्चन्स अनालिसिस केले आणि टॉपिक वाचलाय. एक लक्षात घ्या, नुसते क्वेश्चन्स वाचल्यानंतर लगेच इमिजिएटली टॉपिक वाचून तो टॉपिक डिक्लेअर करणं ही तुमची खूप मोठी चूक आहे. जर तुम्ही आधी टॉपिक रीड करताय, त्याच्यानंतर क्वेश्चन सॉल्व्ह करताय, त्याच्यानंतर पुन्हा एकदा तो टॉपिक इमिजिएटली पाहताय, तर तुम्हाला कळणार आहे की त्या 10 पानांमधले 5 पानांच्या अराउंडचाच किंवा त्या विचारलेल्या क्वेश्चनचा अराउंडचा डेटा कसा आपल्याला करायचा आहे हे तुमच्या लक्षात येणार आहे. त्याच्यामुळे RQR तुम्ही फॉलो करत नसाल, तुम्ही टॉपिक बघताय, क्वेश्चन बघताय आणि सोडून देताय, हे पण चुकीचं आहे. तुम्ही क्वेश्चन बघताय आणि टॉपिक वाचताय, हे पण चुकीचं आहे. पहिल्यांदा तुम्ही काहीतरी टॉपिक रीड करताय बेसिकली, त्याच्यानंतर क्वेश्चन्स करताय आणि मग रिवाइज करताय, तर ठीक आहे. हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आम्हाला 1 to 1 काउन्सिलिंगमध्ये सांगावं लागतंय आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे 1 to 1 सांगितल्याशिवाय त्यांना ते कन्व्हिन्स होत नाही की आपलं काय चुकतंय. त्याच्यानंतर खूप मोठी चूक किंवा साधीसुधी चूक की बरेचसे विद्यार्थी म्हणतात सर मला बेन्सचा अभ्यास करायचा आहे, प्रिलिम्स पुढे जाते वगैरे, तर त्याच्यामध्ये सुद्धा एक गडबड दिसून येते की प्रिलिम्सचा कसलाही कॉन्फिडन्स नसताना उगीच बळबळ एक्सक्लुझिव्ह मेन्सचे टॉपिक करण्याकडे ओढा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा दिसतोय. तर तुम्ही जर प्रिलिम्सच्या बद्दल शुअर असाल, म्हणजे आपण क्वेश्चन आन्सर घेताना ते डिस्कस करूयाच आणि अमोल सर तुम्हाला त्याच्याबद्दल नक्की सांगतीलच. पण एक लक्षात ठेवा की जर प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी अध्ययनमध्ये आपण त्याला पेग असं म्हणतो, जर तुम्ही पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी हे सब्जेक्ट जरी खूप चांगले करत असाल जीएसच्या दृष्टिकोनातून, तर ऑब्व्हियसली तुमचे मेन्सचे 320 मार्क खूप चांगल्या कन्सोलिडेट होत आहेत. आणि ज्यांची प्री शुअर नाहीये त्यांनी या गोष्टींवरती लक्ष देणं गरजेचं होतं किंवा आहे. काउन्सिलिंगमध्ये हे बऱ्याचशा वेळेला असं दिसतंय की अननेसेसरी मेन्सच्या टॉपिककडे तुम्ही वळण्याचा प्रयत्न करताय. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना रिव्हर्स प्लॅनिंग करण्याचं माहिती नाहीये, म्हणजे एखाद्या परीक्षेची डेट डिक्लेअर झाल्यानंतर उलट 1.5 महिन्याचं 30 दिवसांचं प्लॅनिंग करणं हे अजिबातच दिसत नाहीये. तर हे जे काही लॅक्यून आहेत, ह्या कमतरता आम्हाला काउन्सिलिंगमध्ये दिसून येतात. त्याच्यानंतर रेट्रो अनालिसिस, म्हणजे प्रत्येकच वेळेला एखादं पुस्तक घ्यायचं आणि सगळंच्या सगळं पुस्तक वाचून काढून मग प्रश्न बघणे किंवा सिलेबस टॉपिक डिकोड करण्याचा जो प्रयत्न आहे, ते जरा तिथे थोडीशी गडबड आहे तुमची. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र जिओग्राफी असेल तर महाराष्ट्र जिओग्राफी असं का करू नये की जेवढे क्वेश्चन्स आतापर्यंत आलेत त्या क्वेश्चनचे रेट्रो अनालिसिस, म्हणजे प्रश्न बघितला आणि त्यानुसार टॉपिक चूज करून त्याच्या अराउंडचा डेटा करणं ही जास्त प्रोडक्ट किंवा प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी असू शकते. त्याला आपण थ्रेट अनालिसिस वगैरे पण म्हणतो आणि त्याच्याबद्दल अध्ययनमध्ये आपल्या म्हणजे आमची आणि तुमची बऱ्याचशा वेळेला चर्चा झालेली आहे. त्याच्यानंतर अमोल सर सांगतात ती म्हणजे टिक मेथड, म्हणजे आपण म्हणू की आपल्या सिलेबस मधले जे काही सब टॉपिक आहे ते आपण किती वेळा आतापर्यंत वाचलेले आहेत. ठीक आहे, हा सिलेबस पॉईंट 1 वेळा वाचला, 2 वेळा वाचला, 3 वेळा वाचलाय, हे पुन्हा पुन्हा सांगून किंवा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सांगून सुद्धा त्यांनी फॉलो केलेलं दिसत नाही आणि याचं नुकसान तुम्हाला होईल किंवा तुम्हाला त्याचं नुकसान भोगावं लागेल. एक लक्षात घ्या, या मधल्या बऱ्याचशा गोष्टी आम्ही तुम्हाला आधी पण सांगितल्या असतील क्लासमधल्या विद्यार्थ्यांना असतील किंवा जे इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग आले असतील त्यांना, पण हे पुन्हा असं दिसतं की तुम्ही त्याच्यावरती एम्फसाइज करत नाहीये. म्हणजे थोडंसं तुम्ही आमच्या टचमधून निघून गेलात. म्हणजे मला हे सांगायला म्हणजे मी तुम्हाला खरं तरी रागवायला पाहिजे सर, तुम्हाला बोलतीलच इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग सेशनमध्ये. बरेचसे विद्यार्थी एखाद्या वेळेला येतात, नंतर 6-6 महिने गायब होतात. म्हणजे टेलिग्रामवरती आम्हाला मेसेज येतो, सर मी हे करतो, आणि त्याच्यानंतर 6 ते 7 महिने गायब होतात आणि मग नंतर सगळा ट्रॅक चुकल्यानंतर त्याच्या असं लक्षात येते की आपण सरांच्या टचमध्ये राहून घोळ केलेला आहे. आम्ही तुम्हाला हे आवाहन करतो, तुम्ही आतापर्यंत अभ्यास किती केलाय, नाही केलाय, तुम्ही आतापर्यंत किती प्रिलिम्स काढल्यात किंवा नाही काढल्यात, किंवा तुम्ही आतापर्यंत लॉकडाऊनमध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकला असाल किंवा नसाल, आमची तुम्हाला रिक्वेस्ट आहे सरळ सरळ की बिनधास्त या, भेटा, बोला आणि तुमच्या आतापर्यंतच्या चुका इमिजिएटली करेक्ट करा. जर तसं केलं नाही तर तुम्ही एक म्हणतो ना आपण की बॅकफुटला राहण्याची एक सवय असते कायम आणि कायम, तर त्या सवयीमध्ये अडकून राहाल. त्याच्यानंतर हाय एल्डिंग टॉपिक्स, म्हणजे आम्ही नेहमी अध्ययनमध्ये हे सांगतो की तुम्ही हाय एल्डिंग टॉपिक्सवरती भर द्यायला पाहिजे, पण बऱ्याचशा ठिकाणी असं बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये आम्हाला असं ऑब्झर्व होतंय की नको ते टॉपिक्स खूप जास्त वेळ करणं, 10-10 दिवस पंचायत राजचाच टॉपिक करत बसला किंवा काहीतरी वेगळा एखादा टॉपिक घेऊन तोच खूप दिवस वाचत बसला, अशा ज्या काही मेजर मिस्टेक आहेत ते विद्यार्थी परत परत करताना दिसत आहेत. हे असं करू नका. ठीक आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचे लिमिटेशन्स हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आजच्या डिस्कशनचा, किंवा हा मला वाटतं की तुमच्यापैकी कुणी ना कुणी याच्या रिलेटेड क्वेश्चन आम्हाला विचारणारच आहे. विद्यार्थ्यांचे लिमिटेशन्स म्हणजे काय म्हणायचं नेमकं आम्हाला, तर आम्ही असं बघितलंय, इकॉनॉमीचा विषय असेल, HRD असेल, पॉलिटी पार्ट 2 सारखा विषय असेल किंवा पार्ट 2 असेल, तर या पर्टिक्युलर विषयांच्या बाबतीत फिअर असेल किंवा त्याच्याबद्दलचे सोर्सेस चांगल्या प्रकारे आतापर्यंत तुम्ही
एस्टॅब्लिश करू न शकल्यामुळे किंवा चांगल्या प्रकारचे सोर्सेस तुम्हाला आतापर्यंत अवेलेबल नसल्यामुळे तुम्ही डेटा एक्स्ट्रॅक्शनच्या बाबतीत कुठेतरी कमी पडता, किंवा तुम्ही काय केलं की खूप रॅन्डम सोर्सेस वाचलेत, खूप जास्त डेटा असणारे सोर्सेस वाचलेले आहेत आणि तुम्ही काहीतरी नोट्स काढल्यात आणि त्या नोट्सला तुम्ही फार जास्त भारी समजत आहात आणि मार्केटमध्ये ज्या काही नवीन गोष्टी येतात किंवा नवीन इन्फॉर्मेशन येते त्याबद्दल तुम्ही अगदीच अनभिज्ञ आहात किंवा तुम्हाला एवढी पण फ्लेक्झिबिलिटी नाही ठेवायची किंवा तुम्ही रिजिड होऊन बसलाय कुठेतरी की नवीन सोर्स आला, नवीन इन्फॉर्मेशन आली की ती इन्फॉर्मेशन तुम्हाला घ्यायची नाही. म्हणजे विद्यार्थ्यांची आम्ही दोन टोकं पाहतो. काही विद्यार्थी कुठलेही रॅन्डम सोर्सेस वापरतात आणि काही विद्यार्थी उगीच नाहक आपल्या आपल्या आहे त्याच सोर्सला किंवा त्या सोर्सचा कॉस्ट बेनिफिट अनालिसिस आपण म्हणू की बाबा इनपुट आउटपुट रेशो, की त्या खरंच सोर्समधून किती प्रश्न येतात याचं कुठलंही अनालिसिस न करता आहे तेच सोर्सेस परत परत वापरत बसलेत. आणि मला हे तुम्हाला कॅटेगोरिकली मेन्शन करायचं आहे की इकॉनॉमिक्स असेल, अख्खं इकॉनॉमिक्स, ठीक आहे, HRHID असेल, पूर्णच्या पूर्ण HRHID असेल, पॉलिटी पार्ट 2 सारखा टॉपिक असेल किंवा ॲग्री आणि सायन्स टेक असेल, हे टॉपिक्स विद्यार्थ्यांसाठी एक प्रकारे लिमिटेशन्स क्रिएट करणारे टॉपिक्स आहेत. या टॉपिक्समध्ये तुम्ही स्वतः नोट्स काढणं किंवा डेटा कंपाईल करणं याला खरंच लिमिटेशन्स आहेत. पॉलिटी पार्ट 2 चा डेटा असेल किंवा अर्थशास्त्राचा सगळ्याचा सगळा डेटा असेल, तुमच्या एकट्याचं हे काम नाही. मी असं म्हणेल की हे क्लासवाल्या लोकांवरती किंवा आमच्यासारख्या लोकांवरती सोडा आहे की आम्ही जे काय तुमच्यापर्यंत मटेरियल घेऊन येतोय किंवा आम्ही तुम्हाला जे काही मटेरियल कंपाईल करून देण्याचा प्रयत्न करतोय ते मटेरियल जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे युटिलाइज करणं, त्याचं एक्सप्लॉयटेशन करणं, मार्केटमधल्या अवेलेबल चांगल्या गोष्टींचा फायदा घेणं याची तयारी ठेवा. हे कुठेतरी कमी पडते असं वाटतंय. आणखी एक गोष्ट जी ऑब्झर्व झाली बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये ती म्हणजे बरेचसे विद्यार्थी टॉपरची कुठली तरी लिस्ट घेऊन येतात आमच्याकडे आणि असं सांगतात की सर टॉपरच्या लिस्टमध्ये आम्ही हे सोर्स दिले होते, हे सोर्सेस वाचले. आमचं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, इथं सर स्वतः आहेतच आजच्या मीटिंगमध्ये, तर तुम्ही सरांनाही हा नंतर प्रश्न विचारू शकता की टॉपरची लिस्ट त्या टॉपरशी इंटरॅक्शन न करता, कुठल्याही प्रकारचं त्याच्याशी 1 to 1 चर्चा न करता, त्या पर्टिक्युलर लिस्टमधल्या पुस्तकांमधले कुठले टॉपिक कसे वाचायचे याचं डिस्कशन न करता ब्लाइंडली फॉलो करणं किंवा आंधळेपणाने फॉलो करणं हे तुमच्याकडून अपेक्षित नाही. इथे कुठेतरी आपली गल्लत होते, गफलत होते, हे लक्षात घ्या. ठीक आहे. बऱ्याचशा लिस्टमध्ये आमच्या असे ऑब्झर्वेशन आलं की जी पुस्तकं त्यावेळेला अवेलेबल नव्हती त्या पुस्तकांची नावं, म्हणजे ज्या वेळेला या टॉपर लोकांनी परीक्षा दिलेली असते, अभ्यास केलेला असतो, जी पुस्तकं त्यावेळेला अवेलेबल नसतात त्या पर्टिक्युलर त्यांच्या परीक्षेच्या वेळेला त्या पुस्तकांची नावं सुद्धा आम्हाला आता त्याच्यामध्ये दिसतात. मग अशा वेळेला आम्ही कमी पडतो विद्यार्थ्यांना एक्सप्लेन करायला की बाबा या पुस्तकाबद्दल आम्ही काय करावं, असं विद्यार्थी जेव्हा आम्हाला विचारतात तेव्हा आम्ही काही सांगू शकत नाही. कारण जर त्या टॉपरने ती लिस्ट दिल्यानंतर विद्यार्थ्याला उगीच असं वाटतंय की नाही मी हे केलंच पाहिजे, तो काय करणार आहे, ते पुस्तक वाचून चूक झाल्यानंतर 1-1.5 वर्ष वाया घालवल्यानंतर मग आमच्याकडे येणार आहे की सर असं असं झालंय, आता मला सांगा. मग आम्ही जे म्हणतो अध्ययनमध्ये की तुम्ही यशाचा मार्ग कट शॉर्ट करू शकता, तर त्याच्या बाबतीत कुठेतरी आपली, मी असं म्हणतोय की आपण थोडंसं सजग व्हायला पाहिजे किंवा थोडंसं आपण जागृत व्हायला पाहिजे. या गोष्टीकडे थोडंसं कॅटेगोरिकली लक्ष द्या. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अध्ययनाच्या पुस्तकांबद्दल सुद्धा विचारलं होतं. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की संपूर्ण अर्थव्यवस्था नावाचं पुस्तक आलंय आपलं अमोल सरांचं, आणि हे पुस्तक ऑलमोस्ट बाजारामधून म्हणजे आपण म्हणूया की फर्स्ट एडिशन त्याची संपत्तील. तुम्ही तुमची कॉपी बुक केली असेल असं अपेक्षित आहेच आहे. सर त्याच्याबद्दल तुम्हाला आणखी चांगली आयडिया देतीलच की कशा प्रकारे ते युटिलाइज करायचे वगैरे. त्याचा व्हिडिओ पण सरांनी अपलोड केला होता, संपूर्ण अर्थव्यवस्था आणि त्याचा अभ्यास कसा करावा पूर्ण इकॉनॉमिक्सचा. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी HRHIDच्या पुस्तकाबद्दलही शंका विचारली होती. तर HRHIDचं पुस्तक लवकरच येतंय. एक लक्षात घ्या, पुस्तकाबद्दल मला तुम्हाला एवढंच सांगायचं. मगाशी मी तुम्हाला सांगत होतो की लिमिटेशन्स, विद्यार्थ्यांची लिमिटेशन्स. तर लिमिटेशन्सच्या बाबतीमध्ये HRHID हा असा सिलेबस आहे, नवीन विद्यार्थ्यांसाठी असेल किंवा 1-2 अटेम्प्ट दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी असेल, की याचा कंपाइल्ड डेटा किंवा याचा एक क्वेश्चन्सच्या अराउंडचा डेटा जो आपण म्हणतो त्याला आजूबाजूचा डेटा खोदणं, प्रेडिक्टिव्ह अनालिसिस करणं, रेट्रोअनालिसिस करणं, हे कुठेतरी मिसिंग आहे सगळीकडे. तर ते मला असं वाटतं की तुम्ही निश्चितच ते पुस्तक आल्यानंतर तुमच्या हे लक्षात येईल की क्वेश्चन पेपर अनालिसिस म्हणजे नेमकं काय असतं, त्याच्या आजूबाजूचा डेटा खोदणं म्हणजे नेमकं काय असतं आणि त्याच्यानुसार अभ्यास करणं काय असतं. पॉलिटी पार्ट 2 बद्दलही बऱ्याचशा जणांनी क्वेश्चन विचारले होते. तर माझं असं म्हणणं राहील, जसं काउन्सिलिंगच्या व्हिडिओमध्ये आम्ही आधी पण सांगितलेलं आहे, मी पुन्हा थोडंसं तुम्हाला थोडक्यात सांगतो की नवीन सिलेबस पॉईंटचा खरंच नाद करू नका, त्याच्या नादी लागू नका. ते क्लासवाल्या लोकांवरती सोडा. कायद्यांच्या बाबतीत एक खूप मोठी गोष्ट ऑब्झर्व झाली जी आता विद्यार्थी आमच्याकडे येत आहेत त्यांच्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण आहे, बऱ्याचशा जणांना इंग्लिश बेअर ॲक्ट्स वाचणं फार अवघड जातं आणि त्याचे मराठी ट्रान्सलेशन आहे तेही जमत नाहीत. मग कुठेतरी विद्यार्थी अडकतात.
आपण जे काय आपलं पॉलिटी पार्ट 2चं नवीन पुस्तक येत आहे त्याच्यामध्ये आपण कायदे सोपे करून दिलेले आहे. जसे आपण नोट्स काढल्या होत्या, शॉर्ट नोट्स काढल्या होत्या याच्या आधी कायद्याच्या, त्याला आपण आता खूप सोपं करून सगळं हे करणार आहे. पॉलिटिक्स, इलेक्शन वगैरे ह्याबद्दलचा डेटा तुम्ही अध्ययनचा आधी पण रेफर केलेला आहे. मागच्या वर्षी आपण त्याचे लेक्चर्स घेतले होते, त्याच्यामुळे तुम्हाला त्याची आयडिया आहे, ते होऊन जाईल. लँड रेव्हेन्यू कोड असेल, म्हणजे जमीन महसूल संहिता असेल, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असेल, पब्लिक पॉलिसी असेल, अशा टॉपिक्सच्या खरंच आत्ता नादी लागू नका. त्याच्यानंतर ॲग्री आणि सायन्स टेक बद्दलही बऱ्याचशा जणांना डाऊट्स आहेत की अशा प्रकारचे पर्टिक्युलर टॉपिक कुठल्या सोर्सेसमधून कव्हर करावे. अमोल सर त्याच्याबद्दलचं डिस्कशन करतीलच किंवा तुमच्या प्रश्नांना आम्ही उत्तर देताना ते सांगूच तुम्हाला. त्याचं पण आपण एक कंपायलेशन क्रिएट करतोय, बुकलेट किंवा बुकच येते त्याचा, तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ओव्हरऑल ही अध्ययनची विजन काय, आपली विजन काय आहे की येत्या मेन्सला तुम्हाला जे काही टॉपिक्स, जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत किंवा आपण त्याला म्हणूया जे आउटपुट देणारे टॉपिक्स आहेत त्याच्याकरिता क्वालिटी मटेरियल पोहोचवणं ही आमची जबाबदारी असेल. ठीक आहे. सीसॅट बद्दल बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मध्यंतरी विचारलं होतं किंवा 1-to-1 काउन्सिलिंगमध्ये असं ऑब्झर्व झालंय की पॅसेजेस न सोडवणं, आयोगाची कुठली डिकोडिंग न करणं वगैरे हे अजून चालूच आहेत आपल्या. मॅथ रिझनिंगच्या बाबतीत तर असं ऑब्झर्व झालं की बरेचसे विद्यार्थी रोज 1 तास वगैरे असली काहीतरी तयारी करतात. मला खरंच आश्चर्य वाटतं की तुम्ही रोज 1 तासामध्ये कुठलाही मॅथ रिझनिंगचा टॉपिक खरंच संपवू शकता का? ज्याची कॅपॅसिटी असेल 1 तासामध्ये करण्याची, त्याला मॅथ रिझनिंग करायची आता गरज उरलेली नसेल. पण जो विद्यार्थी नव्याने तयारी करतोय, ज्याचं मॅथ रिझनिंग चांगलं नाही, त्यांनी ॲटलिस्ट काहीतरी क्वालिटी टाइम त्या टॉपिकला द्या, तर तुमचे टॉपिक कव्हर होतील. आपले प्रिव्हियस इयरचे क्वेश्चनचे बुकलेट आहेत, ते बुकलेट व्यवस्थित पूर्ण सोडवा. आपले पॅसेजेस आहेत, अध्ययनचे आयोगाचे पॅसेजेस आहेत, ते डिकोड करूनच सोडवा. तर सीसॅटची तयारी तुम्ही करताय, सीसॅटला डेडिकेटेड वेळ व्यवस्थित द्या, तरच तुम्ही त्याच्यामध्ये सर्वाइव्ह कराल. आणखी एक गोष्ट दिसली बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून, की बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सायन्सच्या बाबतीमध्ये काही रॅन्डम सोर्सेस वापरलेले आहेत. तर अजानो स्टेट बोर्डाचं जे काही आपले टॉपिक्स आहेत, तर फॉर एक्झाम्पल फिजिक्समध्ये ध्वनी प्रकाश हे टॉपिक आहेत किंवा विद्युत विभवांतर असेल किंवा एनर्जी असेल, हे टॉपिक सोडून इतर टॉपिक्सचा तुम्ही खरंच नादी लागायला नाही पाहिजे. थोडंफार केमिस्ट्री आणि बाकी मात्र मग न्यूट्रिशन असेल किंवा जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत मेडिसिनशी रिलेटेड सिस्टीम्स असतील, वेगवेगळ्या हार्मोनल सिस्टीम असेल किंवा जे काही किडनी असेल, उत्सर्जन संस्था असेल, ज्याच्यावरती खरंच टॉपिक, ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात, अशाच गोष्टी तुम्ही करायला पाहिजेत. रॅन्डम काहीही करायला नाही पाहिजे. हे आम्हाला काउन्सिलिंगमध्ये असं दिसतंय, तुम्ही कशी म्हणजे अख्खीच्या अख्खी पुस्तकं वाचण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात. अध्ययनच्या नोट्स आहेत, प्रिलिम बॅचला आपण ह्या सगळ्या नोट्स सगळ्या आपण कव्हर केल्या होत्या. सर्वंकषमध्ये सुद्धा अमोल सरांनी सगळा डेटा जो आहे तो कंपाईल करून दिला होता. मी असं म्हणेल की तुम्हाला कंपाईल डेटा जर मिळत असेल तर तुम्ही अननेसेसरी नोट मेकिंग, परत परत त्याच गोष्टी करणं, अशा गोष्टी किंवा रिपीटेड त्याच चुका करू नका. ठीक आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सिलेक्शनच्या बाबतीत वगैरे आपण मध्यंतरी जे बघितलं, जो काही रिझल्ट लागला आपला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहित असेल पद्माकर गायकवाड असतील, स्वाती देसाई असतील किंवा तुषार गुंजवटे असतील, यांचेही अनुभव आम्हाला जेव्हा केव्हा जमतील तेव्हा अशाच एखाद्या झूम मिटिंगच्या मार्फत तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. ठीक आहे. मला वाटतंय हे बेसिक आउटलाईन आहे जे तुमच्याबरोबर मला शेअर करायचं होतं. याच्यानंतर जे काही क्वेश्चन्स पडतील किंवा तुम्हाला जे काही क्वेश्चन्स विचारतील तर आपण घेऊयाच. त्याआधी अमोल सरांना जर तुमच्याशी काही बोलायचं आहे, शेअर करायचं असेल तर अमोल सरांना मी विनंती करतो की त्यांनी ऑन माईक या. सर माझा आवाज येतोय? येतोय सर. ओके. गुड इव्हनिंग टू ऑल आणि थँक्यू सर. मला वाटतं एलॅबोरेट आपण माहिती दिलेली आहे मुलांना की हिचं क्वेश्चन आन्सर सेशन काय आहे आणि आपलं स्वरूप कसं असणार आहे याबद्दल. काही गोष्टी अशा आहेत ज्या मुलांच्या मध्ये कॉमन आहेत, जसं तुम्ही म्हणालात सर की व्हॅक्यूम क्रिएट झालेला आहे आणि हा अभूतपूर्व व्हॅक्यूम आहे. 2012 नंतर पहिल्यांदाच एक्झामचं रुटीन तुटलेलं आहे. मुलांचं जे काही गाणं चालू होतं, प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू आणि परत पुन्हा प्रिलिम्स, हे कुठेतरी थांबलेलं आहे आणि त्यामुळे जे कन्फ्युजन तयार झालेलं आहे. बेसिकली मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स आर अरायझिंग आउट ऑफ कन्फ्युजन ऑफ अनसर्टिनिटी. जी अनिश्चितता झालेली आहे त्याच्यामुळे मुलांना बरेच प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि असंच नाही की नवीन मुलांना झालेले आहेत. जी मुलं 2-3 वर्षापासून सिरियसली अभ्यास करतायत त्यांचा टेम्पो तुटल्यामुळे ॲज गुड ॲज द फर्स्ट अटेम्प्ट देणाऱ्या मुलांना इतकेच स्वतःला समजतायत. पण कन्फ्युजनच्या बाबतीत, कॉन्फिडन्सच्या बाबतीत आता जो काही 8 वर्षांचा पॅटर्न सेट झाला होता तो आता नव्यानं एस्टॅब्लिश झालेला आहे. त्यामुळं हे सेशन ठेवण्यामागचं संकल्प सरांची आणि माझी ही भूमिका तीच होती की अध्ययन याच्याबद्दल काय सांगताय आणि तुमचे काही क्वेश्चन्स जे आहेत, मोस्ट ऑफ द मुलांचे अगदी रात्री 12-1 पर्यंत मला माहिती आहे सरांना मेसेजेस येत असतात, कारण त्यांना झोप लागत नाही घरच्या वातावरणामुळे आणि येणाऱ्या क्वेश्चन्समुळे. तर ते कुठंतरी या क्वेश्चनसाठी वेटिंगमध्ये न थांबता
आपल्याला तत्काळ त्याचं काहीतरी निराकरण व्हावं यासाठी आपण हा सेशन ठेवतोय. शेवटचा पॉईंट माझ्याकडून असा आहे की एक बॅक ऑन ट्रॅक म्हणजे आपण म्हणतो की आता इथून पुढे काय, तर समजा फेब्रुवारीमध्ये एक्झाम होते किंवा कसे, तर त्या संदर्भात आपण काय स्वतःला प्रिपेअर करायला पाहिजे आणि मग त्यानुसार अभ्यासाची रूपरेषा काय असायला पाहिजे आणि मग आपल्याला स्वतःला जो हरवलेला जो काही टेम्पो आहे, मोजो आहे, तो कसा परत आणायचा, या सर्व बाबतीत आपण एक हे सेशन अरेंज केलेलं आहे. आणि मला वाटतं सर आपण आता क्वेश्चन आन्सर सेशनला मुलांच्या सुरुवात करून देऊयात. ज्यांना ओके काही सर. क्वेरीज आहेत त्यांनी हँड रेज करायचे आहेत. आपण त्यांचे वन बाय वन क्वेरीज घेणार आहोत. ओके. ठीक आहे. राहुल पहिलं सर मला अनम्यूट करा. वाटतंय राहुल आहेत का? हा सर. हा राहुल विचारा. सर आम्ही आजपर्यंत जो काही अभ्यास करत होतो त्यामध्ये क्लास नोट्स वापरत होतो बऱ्यापैकी आणि त्याचा आम्हाला वेगवेगळ्या परीक्षांमध्ये खूप फायदा झाला आहे. पण इथून पुढे जे काही आपल्या अध्ययन अकॅडमीची इकॉनॉमीचं आलेलं बुक असेल, पॉलिपार्ट 2चं बुक असेल किंवा HRHRDचं बुक असेल, ते आणि आपल्या ज्या जुन्या नोट्स आम्ही वापरतोय त्यांची नेमकी सांगड कशी घालायला पाहिजे इथून पुढे अभ्यास करताना. आणि दुसरा एक प्रश्न आहे सर, बरं बोला. आम्ही जेव्हा अध्ययनच्या नोट्स वापरत होतो, आमचे बरेच मित्र अध्ययनच्या नोट्स पाहून त्या रेफर करण्याचा प्रयत्न करत होते. त्या मुलांसाठी आपले येणारी जी काही पुस्तकं असतील त्या संदर्भात त्यांना काय सांगू शकतो आपण? ओके सर, अमोल सर. राहुल, हा प्रश्न आहे अध्ययनच्या सोर्सेस बद्दलचा. आपण जेव्हा नोट्स वापरत होतो त्याचे रिझल्ट्स मध्ये आपण रूपांतर झालेले बघितलेले आहेत. पण आपण पुस्तकामागचा जो उद्देश होता तो असा होता की आणखी व्यापक स्वरूपात एक्झामवर ओरिएंटेड मटेरियल देण्याचा प्रयत्न आपण इकॉनॉमीचा असेल, कॉम्प्रिहेन्शनचा जर ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड आहे बुक तर ते केलेलं आहे. तर मला सुद्धा हा मुलांनी प्रश्न विचारला होता की ऑलरेडी काही पुस्तकं इकॉनॉमीच्या बाबतीत तरी 2 दर्जेदार पुस्तकं उपलब्ध आहेत. तर ती उपलब्ध असताना हे नवीन पुस्तक आम्ही जेव्हा ऍड करू सो त्यांना काही कन्फ्युजन ऍड होईल का? तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही सोर्सेस बघत असताना जसं सरांनी मगाशी सांगितलं की आपण आयोगाचे प्रश्न पाहायचे आणि ते प्रश्न त्या लाईनवरती कोणत्या पुस्तकामध्ये जास्त व्यापक स्वरूपात कव्हर केलेले आहेत हे पाहायचं. म्हणजे अध्ययनचं पुस्तक बघताना तुम्ही ते पुस्तक हातात घेऊन बघितलं पाहिजे की प्रत्येक टॉपिक याच्यामध्ये किती डेप्थ मध्ये कव्हर केलेला आहे आणि जर तो टॉपिक तुम्हाला इतर पुस्तकांच्या पेक्षा जास्त डेप्थ मध्ये कव्हर झालेला दिसतोय, त्याच्यामध्ये रिलेव्हंट मटेरियल ज्याला आम्ही प्रेडिक्टिव्ह अनालिसिस म्हणतो, व्हिडिओमध्ये पण मी हे सगळं समजावून सांगितलेलं आहे, तर डेफिनेटली यू गो फॉर दॅट. डोंट वरी अबाउट इट. कारण जेव्हा चांगला रिसोर्स येत असतो तेव्हा तो तुमची व्हॅल्यू एडिशन होतच असते. आणि मेन्सला जर तुम्ही बघितलात की पेपर 4ला तुम्हाला तितकेसे मार्क मिळत नाहीयेत जस्ट बिकॉज वी आर नॉट ऍडिंग दी क्वालिटी रिसोर्सेस टू अवर किटी. सेम इज द केस विथ HRHRD अँड कॉम्प्रिहेन्शन. मला वाटते सर या 2 रिसोर्सेस बद्दल चांगलं सांगू शकतील. ओके, थँक्यू अमोल सर. राहुल, मला वाटतं तुम्ही हा पण प्रश्न विचारताय की इतर विद्यार्थ्यांचं म्हणजे तुमच्या मित्रांबद्दल पण तुम्ही प्रश्न विचारला. तर हा प्रश्न मला काय आणि अमोल सरांना काय नेहमीच विद्यार्थी विचारतात. तर हे सांगायला हरकत नाही, कॉम्प्रिहेन्शनचं पुस्तक असेल किंवा पॉलिटी पार्ट 2 पण असेल किंवा HRHRD बुक असेल, संपूर्ण अर्थव्यवस्था असेल, ह्याच्या पाठीमागचा उद्देशच बेसिकली एक लक्षात घ्या की आतापर्यंत अध्ययनच्या नोट्स ह्या एक्सक्लुझिव्हली विद्यार्थ्यांसाठी होत्या अध्ययनच्या. आणि बऱ्याचशा वेळेला जेव्हा ह्या नोट्स विद्यार्थ्यांकडे जायच्या, इतर बाहेरच्या विद्यार्थ्यांकडे, त्यांना त्याची लिंक नाही लागायची किंवा आम्ही फार शॉर्टमध्ये त्या नोट्स कंपाईल केलेल्या. तर या नोट्स चांगल्या प्रकारे सगळ्याच विद्यार्थ्यांना समजाव्या यासाठीच आपण म्हणूया की आपण क्वालिटी मटेरियल किंवा पुस्तकांच्या स्वरूपामध्ये हे सगळं घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय. कॉम्प्रिहेन्शनचं असेल किंवा अर्थशास्त्राच्या पुस्तकाचं असेल, बेसिक उद्देश तोच आहे की जे आतापर्यंत अध्ययनच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकलो ते इतर विद्यार्थ्यांपर्यंत पण पोहोचलं पाहिजे. म्हणजे आम्ही त्याला एलॅबोरेट केलेलं आहे खूप, त्याचा नक्कीच आता विद्यार्थ्यांना फायदा व्हायला हरकत नाही. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन. निखिल, मला वाटतं आपण सिक्वेन्सने जाऊया. सिक्वेन्स माझ्यासमोर गणेश कोरे आहेत ऑनलाईन. गणेश, प्रश्न विचारा.
अनम्यूट करा गणेश. गणेश गणेश अनम्यूट करा तुम्ही. हा सर. सर मी इथे मुंबईला 6 वर्षापासून PSI आहे, पण मला असा एक प्रश्न आहे की सर, मी ड्युटी करून सुद्धा मी आतापर्यंत फक्त PSI चा अभ्यास करत होतो. 2018 पासून मी राज्यसेवेचा अभ्यास करतोय, 2018 पासून. तर मला फक्त मी अभ्यास करताना मला कंटिन्यू ड्युटी असा ट्रॅक सापडत नाही की मी कोणत्या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, म्हणजे एक्झॅक्ट. गणेश, तुम्हाला माझा आवाज येतोय? हा सर, येतोय सर. तुम्ही PSI आहे बरोबर आहे ना? हो सर, हो. हा, मग तुमचा जॉब हेक्टिक असेल तर मला हे सांगा की तुम्हाला किती वेळ मिळतोय, कन्फर्म दिवसाचा किती वेळ मिळतोय? सर दिवसातून मी आता सध्या 7 ते 8 तास होतो सर, भेटतो सर. ठीक आहे. हा प्रश्न मी सर्वांसाठीच लागू करतोय जे वर्किंग आहेत. पोलीसच असं नाही की जे वर्किंग आहेत ज्यांना 6 ते 7 तास दिवसाचा मिळतोय. एक लक्षात घ्या, एखादी गोष्ट आपल्याला करायची म्हटली तर ती तासांमध्ये मोजायची नाही. मग त्याचा आउटपुट किती क्वालिटी आहे यासाठी आपण प्रयत्न करायचे. तर 6 ते 7 तुम्हाला तास दिवसाला मिळत असतील तर मेक शुअर की ते 6 तास प्युअर गोल्ड असले पाहिजे, 24 कॅरेट. त्याच्यामध्ये आपल्याला क्वालिटी मटेरियल रीड केलं पाहिजे आणि रिव्हिजन बसली पाहिजे. या 2 गोष्टी करायच्या. त्यामध्ये सोशल मीडियाचा वापर फार कमी करायचा. त्या 6 तासामध्ये फॅमिली, फ्रेंड्स आणि सोशल मीडिया ह्या गोष्टी आपण अवॉइड करायला बघायचं. तेवढं जरी झालं तरी 6 तास हे आपल्याला प्युअर मिळतात. आणि अभ्यासाचं म्हणालात तर मग तुम्ही 2018 पासून करतात, काही जण 2-3 वर्षापासून राज्यसेवा करत आहेत. तर मगाची संकल्प सरांनी जसं सांगितलं की पेग, पॉलिटी, इकॉनॉमी आणि जिओग्राफी हे 3 विषय असे आहेत की जे आपल्याला GS प्रिलिम्स आणि GS मेन्सला हाय स्कोर देत आहेत. या 3 विषयावर फोकस करायचा. अननेसेसरी सायन्स सारख्या विषयावरती अति फोकस नाही करायचा. म्हणजे स्टेट बोर्ड वाचल्यानंतर आणि आयोगाचे प्रश्न सोडल्यानंतर आपण फार काही सायन्समध्ये करू शकत नाही. त्यामुळे तिथं आउट ऑफ आउट काढण्याचा प्रयत्न नाही करायचा. जेवढा काही ऍव्हरेज स्कोर येतो तो तिथून घ्यायचा. त्यामुळं कोर सब्जेक्ट स्ट्रॉंग करणं, ते रिवाइज करणं आणि ज्या सब्जेक्टला आपल्याला खूप कमी मार्क्स मिळत आहेत आउटपुट, त्याच्यामध्ये एक नॉर्मल लेवलपर्यंत अभ्यास करणं हे बघायचं. शिवाय यू हॅव टू मेक युअर सेल्फ व्हेरी कम्फर्टेबल विथ रिस्पेक्ट टू सीसॅट. सीसॅटच्या बाबतीत जसं सर म्हणाले की वीक एरियाज आहेत तर मग ते जोपर्यंत स्ट्रॉंग होत नाहीत, म्हणजे सीसॅटच्या बाबतीत, कारण मुलं 130-140 पर्यंत चाललेले आहेत, पण आपण मागे नाही बसू शकत. रोज पॅसेजेस सोडवा. जेव्हा जेव्हा तुमचा मूड ऑफ आहे, ड्युटी करणाऱ्यांना तरी बऱ्याच असं होतं की ऑफिसमध्ये बऱ्याच गोष्टी अशा असतात की आपला मूड ऑफ होतो एखादा दिवस. अशा वेळी जीएसचा अभ्यास नाही करायचा, पाठांतर नाही करायचं. अशा वेळी मग सीसॅटचा एखादा पेपरच घेऊन बसायचा आणि 2 तास त्याच्यामध्ये जायचं. जेव्हा पेपर संपतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपण आपला एवढा मोठे इश्यूज होते ऑफिसमध्ये, पण आपण जेव्हा 2 तास पेपर सोडवतो तेव्हा त्यातलं एक क्षणभर सुद्धा आपल्याला ते आठवलेलं नाहीये. पण एक तर टेन्शनही निघून जातं अभ्यासाचं आणि अभ्यासही आउटपुट चांगला होतो. गणेश, तुमच्या प्रश्नाचं उत्तर सरांनी दिलंय इलॅबोरेटली. ठीक आहे. मी एक गोष्ट फक्त त्याच्यात ऍड करतो की पहिलं तरी ही रियालिटी ऍक्सेप्ट करा की तुमचा वेळ इतर विद्यार्थ्यांपेक्षा कमी आहे. ती रियालिटी जोपर्यंत ऍक्सेप्ट करत नाही तुम्ही प्रॅक्टिकली, म्हणजे तुम्ही मान्य करत नाही की मी खूप कमी वेळ अभ्यास करू शकणार आहे, 14 तास अभ्यास करणाऱ्याच्या कॉम्पिटिशनला मी आहे, तोपर्यंत तुमच्या हे लक्षात येत नाही. मग अशी आपण डिस्कस केलं, सरांनी पण सांगितलं की आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या बाबतीत आपण म्हणतोय. तर कसं असतं की किती पण गाढव मेहनत करण्यापेक्षा काही स्मार्ट स्ट्रॅटेजी आहेत किंवा काही गोष्टी आहेत ज्या आपण फॉलो करायला पाहिजेत. त्या आपण जेव्हा आपण 1 to 1 भेटण्याचा चान्स निर्माण होईल तेव्हा नक्कीच या, आपण ते डिस्कस करूया की आपण कसं हे सगळं कट शॉर्ट करू शकतो. आपण खूप चांगलं प्लॅनिंग याचं आपण नक्कीच करू शकतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया स्वप्नील पाटील. हॅलो. हा स्वप्नील, बोला. बोला. स्वप्नील, प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. हा स्वप्नील, विचारा प्रश्न तुमचा. मार्च पासून आपण आता डिसेंबर आला, आपण फक्त प्रीचाच अभ्यास करतोय आणि डेट आल्यानंतर मग ते डेट पूर्णपणे पुढे जाते मराठा आरक्षण किंवा काही कारणामुळे. मग आता काय करायचं? प्री आता 6 महिने झालं प्रीच करतोय, कंटाळा आला ती करून. आणि प्रीचं काय होतंय,
फॉर एक्झाम्पल घटना दुरुस्ती आपण पाठ केल्या आणि 3-4 विषय घेतलं, त्यानंतर ते लक्षात राहत नाही टॉपिक. फॉर एक्झाम्पल ही घटना दुरुस्ती यावेळी झाली होती, ही घटना दुरुस्ती त्यावेळी झाली होती. दुसरा स्पेसिफिक क्वेश्चन आहे ती मेंटॅलिटी. कारण घरचं वातावरण आहे, लायब्ररीत काय ते वातावरण असते तिथं मोटिवेट होतं, कारण सगळे अभ्यास करत असतात, आपण पण करतो. तर ते वातावरण आता मिस झालंय कुठेतरी, आणि आपण रिस्पॉन्सिबल पण नाही कोणाला. फॉर एक्झाम्पल जर डॉक्टर तुम्ही विचारलं असतं की स्वप्नील किती अभ्यास केला हे जर सांग, तर मी रिस्पॉन्सिबल आहे तुम्हाला, आणि माझ्या मनात आहे की एवढा अभ्यास केलाय, सॅटिस्फॅक्शन मिळतं, आणि रात्री झोप पण लागते. तर आता तसं नाही पद्धत झालेली, तर जरा गिल्टी फील व्हायला लागलंय. ते आणि मगाशी आपण बोललोच. तिसरं क्वेश्चन आहे आता. बोला. जे टॉपिक आहेत मेनच्या रिलेटेड, फॉर एक्झाम्पल असला समाज सुधारक इतिहास मधला, त्यानंतर पर्यावरण भूगोल असला, जो प्री आणि मेन्सला पण सेम आहे. त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे घेतला फॉर एक्झाम्पल राजकीय पक्ष, कारण ते आता करंटला पण तोच आहे, आता निवडणुका झालेला तिथं पण तोच आहे. आणि आंतरराष्ट्रीय संघटना जो इकॉनॉमीला पण प्रीला आहे आणि जो मेन्सला पण हेला आहे, इकॉनॉमीला आहे. मग असं कुठले टॉपिक आहे जो प्री प्लस मेन्सचा अभ्यास करू शकतो आपण? ओके, ठीक आहे सर. ऍक्च्युली स्वप्नील तुम्ही 4 क्वेश्चन विचारलेत आय गेस. मी काही प्रश्नांची उत्तर देतो आणि नंतर मग संकल्प सरांकडे उर्वरित भाग देतो. आपण रिव्हर्स मध्ये जाऊया. पहिल्यांदा तुम्ही विचारलं की कॉमन सब्जेक्ट कोणते आहेत. तर कॉमन सब्जेक्ट आपला व्हिडिओ पण आलेला आहे की कोणते कॉमन सब्जेक्ट आहेत. मी ब्रीफ मध्ये सांगून देतो की तुम्ही मॉडर्न करत असताना समाज सुधारक जे आहेत, विरा शिंदे असतील, आंबेडकर फुले असतील, शाहू असतील, यासारखे 5 समाज सुधारक करायचे. त्याच्या पलीकडे फार करायचं नाही. जे प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीलाही आपल्याला कॉमन आहे. सेम इज द केस विथ जिओग्राफी जे तुम्ही फिजिकल जिओग्राफी करणार आहे, जे स्टेट बोर्ड आहे 4थी ते 12वी ते सगळ्यांना कॉमन आहे, प्रिलिम्सला मेन्सला. त्यानंतर इकॉनॉमी जो पार्ट आहे तो अप्लाइड इकॉनॉमी, सगळ्या स्कीम्स ज्या आहेत इकॉनॉमीच्या, त्यानंतर शाश्वत विकास आहे, आणि कोरचं जर तुम्ही म्हणालात तर बँकिंग सिस्टीम आहे. मी थोडक्यात जे मेन स्पेसिफिक पार्ट आहे, शेती, सहकार किंवा मग भांडवल बाजाराचा जो नव्याने ऍड झालेला पार्ट आहे तो सोडला तर इकॉनॉमी सगळंच करावं लागतं. त्यातल्या त्यात अप्लाइड जास्त चांगलं करावं लागतं. पॉलिटीचा जो पार्ट आहे तर तो लक्ष्मीकांत जो पार्ट 1 आहे मेन्सचा, म्हणजे लक्ष्मीकांत पुस्तक जे आपण म्हणतो, तर तो एक आहे. आणि इतर सब्जेक्टमध्ये मग सायन्स अँड टेक वगैरे जे आहे. टेक तर आता करायचं नाही आपल्याला, सायन्स फक्त करायचं आहे. बेसिक सायन्स जे आहे स्टेट बोर्ड त्याच्या ओरिएंटेड त्या गोष्टी ठेवायच्या. माझं म्हणणं इतकंच आहे की तुम्ही जीएस ला स्कोर जर तुमचा 125 प्रिलिम्सला होत असेल तर तुमची मेन्स ला तुमचा स्कोर खूप जास्त होण्याची शक्यता प्रचंड असते. आणि हा आमचा अभ्यास जो आहे तो आमच्या प्रॅक्टिकल नॉलेज मधून आलेला आहे, आमच्या विद्यार्थ्यांच्या यशामधून आलेला आहे. ज्यांचा स्कोर प्रिलिम्सला जीएसला खूप जास्त होता त्यांनी मेन्सला इंटरव्ह्यूला कॉल आलेलाच आहे. सिंपल रिझन की तुम्ही जीएस जेव्हा चांगलं करता प्रिलिम्स, तेव्हा मेन्सचं 50% पार्ट तुमचा तसाच होऊन जातोय. त्याला तुम्हाला फक्त एक मेन स्पेसिफिक पार्ट प्रिलिम्स नंतर करायला लागतोय. तर तो एक मोठं कारण आहे जे तुम्हाला आता चांगलं करावं लागेल. दुसरा जो पार्ट तुम्ही विचारलाय की आणखी एक प्रश्न तुम्ही विचारलाय की मला वाटते तुम्ही विचारलाय की ऍटमॉस्फिअर जे आम्हाला मिळत नाहीये गावाकडे, अँसरेबिलिटी नाही आहे, रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे कोणाला सांगायची. डेफिनेटली त्यामुळेच हे कन्फ्युजन तयार होतंय की आपल्याला कोणीतरी नाही आहे ज्याच्याकडे आपण जाऊन बोलू शकू. इव्हन आपले फ्रेंड सुद्धा नाही आहेत ज्याच्याशी आपण कम्पेअर करू शकू. पुण्यात राहण्याचं आणि इथं यश मिळवण्याचं कारण एक महत्वाचं होतं, मी असो किंवा संकल्प सर असो. आता संकल्प सरांचंच उदाहरण देतो. मी जेव्हा संकल्प सरांच्या सोबत होतो एका क्लासमध्ये, ते टॉपर असायचे क्लासमध्ये, तर आम्हाला असं वाटायचं कधी ना कधीतरी आपण यांच्यासोबत त्या पहिल्या 2-3 मध्ये येऊयात. तर मग ती कॉम्पिटिशन असायची, कोणीतरी समोर असायचं आणि ते रोज मग झोपू द्यायचं नाही आम्हाला. तर सिंपल रिझन ते असतं की ऍटमॉस्फिअर कॉम्पिटेटिव्ह असणं, क्लास म्हणून नाही तर ऍटमॉस्फिअर कॉम्पिटेटिव्ह असणं हे सगळ्यात मोठं कारण आहे यश मिळवण्याचं. तर गावाकडे गेल्यामुळं हे सगळं शांत झालंय, आजूबाजूचं वातावरणच एवढं निवांत आहे की आपण तुलना करायची तर कोणाशी हा विषय होतो. त्यामुळे जेव्हा केव्हा रिलॅक्स होईल या सगळ्या गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स, सो ट्राय करा की तुम्ही पुण्यात येताय आणि जे कॉम्पिटेटिव्ह ऍटमॉस्फिअर तुमचं जे होतं आधीच ते रिगेन करताय. अननेसेसरी उगाच एखाद्या गोष्टीचा बाऊ करून आपण गावाकडेच बसायचं, गावाकडूनच आपण ऑनलाईन अभ्यास करायचा, हे थोडंसं म्हणजे असं आहे की मानसिकता तुम्ही स्वतःच्या मनाच्या इच्छेच्या विरुद्ध कुठेतरी चाललाय असं होईल. मला वाटते बाकीचे जे विषय होते ते संकल्प सर ऍड्रेस करतील. ठीक आहे, थँक्यू अमोल सर. स्वप्नील, म्हणजे मला
तुम्हाला हे सांगायला तुम्ही खूप चांगले प्रश्न विचारलेत की ऑलमोस्ट बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा हा प्रश्न असणार आहे. अमोल सरांनी सांगितलं त्याच्या कंटिन्युटीमध्ये मी थोडंसं उत्तर देतो या गोष्टीचं. ऑब्झर्व झालेली गोष्ट सांगतो. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे कॉल येतात सर पुण्याला नेमकं कधी यायचं. एक दिसतंय काही विद्यार्थ्यांना पुण्याला खरंच येण्याची इच्छा आहे, पण पालक सोडत नाहीत, पॅरेंट्स सोडत नाहीत किंवा त्यांची भीती आहे काहीतरी. बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये असं पण दिसतंय की 10%च पालकांचा अडवणूक आहे, 90% हे विद्यार्थी स्वतःच्या कम्फर्ट झोनमध्ये आता गावाकडे रमले. आणि हे असं आहे का? कारण थोडंसं मी म्हणतो की आपण हे टोकदार बोलतोय, आपण टोचून बोलतोय. ऑलमोस्ट जेवढ्या विद्यार्थ्यांचे कॉल येतात त्यातल्या 90% विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे लगेच ओळखू येतं की पालक सोडायला तयार असतील किंवा थोडंसं त्यांना फोर्स केला आपण, त्यांना आपल्या पुढच्या करिअर बद्दल आपण थोडंसं समजावून सांगितलं तर पालक तयार होतात. पण विद्यार्थ्यांची मानसिकता नाही आहे. म्हणजे ठीक आहे, कोरोनाबद्दल भीती होती, भीती आहे, त्याच्याबद्दल आम्ही ऑनलाईन बॅच सुरू असताना आम्ही स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की तुम्ही ऑनलाईन बॅच करताय, तुम्ही घरी राहूनच अभ्यास करा, सेफ राहा. पण ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी आता ओपन झालेल्या आहेत. तर हे तुमच्यावरती आहे की तुम्ही तुमची पर्सनली किती काळजी घेणार. तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही जेवढं आतापर्यंत अभ्यास केलेला आहे ते जर ऍडव्हान्टेज गमवायचं नसेल, तर तुम्हाला ती डेअरिंग किंवा ती रिस्क घ्यायला लागेल. तुम्हाला इथपर्यंत यावं लागेल. कारण जर तुमच्या तिथं वातावरण हे मिळणार नाही आहे, तुम्हाला तिथे लायब्ररी अवेलेबल नाही, कॉम्पिटिशन अवेलेबल नाही, टेस्ट सिरीज अवेलेबल नाही, जे काय अवेलेबल नाही त्यासाठी तुम्हाला इथे यायलाच लागेल, ती रिस्क घ्यायलाच लागेल. आता जी काय काळजी आपण घ्यायची ती इथे घेऊया. म्हणजे ऑलमोस्ट मागच्या जवळपास 6 महिन्यामध्ये लॉकडाऊनमध्ये तुम्ही कधी नंतर अमोल सरांना पर्सनली विचारा की सर किती फिरलेले आहेत या पूर्ण पिरियडमध्ये, किंवा आम्ही बॅच घेण्यासाठी आम्ही कुठेपर्यंत फिरलेलो आहोत किंवा आम्हाला काय काय करावं लागलेलं आहे. आत्ता तुम्हाला आश्चर्य वाटेल, अध्ययनचं थर्ड फ्लोअरच्या ऑफिसमध्ये सर आत्ता बसलेले आहेत. तिथे काउन्सिलिंगला विद्यार्थी येतात. आपण मास्क घेऊन वेगळ्या सगळ्या प्रिकॉशन घेऊन आपण काउन्सिलिंग घेतो. याचाच अर्थ आहे की तुम्हाला जर हे करायचं आहे तर तुमची रिस्क कॅपॅसिटी किती आहे, म्हणजे कशाही बाबतीमध्ये. मग आपण क्लास लावण्याच्या बाबतीतली रिस्क असते, सुरुवातीला ग्रॅज्युएशन नंतर आपण इथे येतो ती रिस्क असते. म्हणजे मला तुम्हाला स्वप्नील एकच लाईनमध्ये ह्याचं उत्तर द्यायचं आहे की जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याची रिस्क घेतली ना तर तुम्ही नंतरच्या ह्या सगळ्या तुमच्यासाठी रिस्क छोट्या आहेत खूप. खरं तर म्हणजे तुम्ही हे मला स्पष्ट सांगतो की तुम्ही हे कारण सांगूच नका की सर आम्ही अकाउंटेबल नाही राहू शकत. तुम्ही इथे या, इथे अभ्यास सुरू करा. मला माहिती नाही की आता ऑनलाईन हे विद्यार्थी आहेत का नाहीत, पण आपल्या बॅचचे एक निलेश म्हणून विद्यार्थी आहेत, इंटिग्रेटेड बॅचचे एक्झाम्पल म्हणून सांगतोय. ऑनलाईन बॅचचे ओमकार देशमुख म्हणून विद्यार्थी आहेत आणि आपल्या ऑनलाईन बॅचला नंतर जॉईन झालेले पण आधी फक्त काउन्सिल येणारे अक्षय एनपुरे म्हणून विद्यार्थी आहेत. ह्या 3 विद्यार्थ्यांची मी नावं तुम्हाला शुअर सांगू शकतो की एक पण दिवस असा जात नाही की या लोकांचे अपडेट्स येत नाहीत किंवा या लोकांनी अकाउंटेबल राहिलेलं नाही. त्याच्यामुळे आम्हाला किती एक्सट्रॅक्ट करायचं, आम्हाला किती एक्सप्लोर करायचं हा बऱ्यापैकी विद्यार्थ्यांच्या किंवा तुमच्या हातातला विषय. ठीक आहे. त्याच्यामुळे माझी रिक्वेस्ट असेल सगळ्याच विद्यार्थ्यांना, फक्त स्वप्नीलला नाही, सगळ्याच विद्यार्थ्यांना असेल की इमिजिएटली या संदर्भाचे डिसिजन घ्या. सेकंड वेव्ह असेल काय असेल याच्या चर्चा आता बऱ्यापैकी झालेल्या आहेत. जर पदवीधरच्या निवडणुका होऊ शकतात, इतर गोष्टी होऊ शकतात, इतर मिरवणुका होऊ शकतात, लग्नातले डान्स होऊ शकतात, तर लायब्ररीतला अभ्यास सुद्धा होऊ शकतो. अध्ययनची लायब्ररी आम्ही फक्त गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्ससाठी आम्ही वाट बघतोय. जेव्हा गव्हर्नमेंटची गाईडलाईन येईल तेव्हा 7 दिवसाच्या आत ती लायब्ररी चालू करायला आम्हाला कुठलाही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे इथला जे काय बेनिफिट आहे ते घेण्याच्या हातात तुमच्या आहे. ओके. पुढचा क्वेश्चन आपण घेऊया. शिवानी पराय. शिवानी. हॅलो सर, गुड मॉर्निंग. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग शिवानी, बोला. सर, मी नागपूरमधून बोलत आहे. 2018 मध्ये मी विदाउट कोचिंग स्वतःहून अभ्यास सुरू केला आहे. तर म्हणजे प्रिलिम्स पण दिली होती. मला जीएस पैकी 120 होते, क्रॉस नाही करू शकले मी प्रिलिम्स. पण त्यानंतर सर म्हणजे घरी असल्यामुळे आणि गायडन्स नाही आणि इव्हन माझे फ्रेंड्स नाही आहे या फील्डमध्ये, म्हणजे डिस्कस करण्यासाठी कोणी नाही आहे आणि त्यामुळे मला कॉम्पिटिशन पण फील नाही होत आणि मला एकटं पडल्यासारखं वाटतं आणि गायडन्ससाठी पण कोणी नाही आहे. तर जेव्हा मी म्हणजे टेलिग्राम वगैरे बघितलं तर मला आपली क्लास मिळाली. त्यामधले मला वेळोवेळी जे अपडेट्स आले मी त्यामधून आपलं पॉलिटी पार्ट 2 आहे, सर्वकाश, म्हणजे जे तुम्ही PDF टाकले आहे मी कॉन्स्टंटली ते व्यवस्थित करून घेतलेले आहे आतापर्यंत. तर मला हा प्रश्न होता सर की म्हणजे मी तुमच्याकडे म्हणजे रजिस्टर्ड हे नाही आहे तुमच्या कोचिंगची स्टुडंट, तर म्हणजे मला समोरही मदत मिळत असेल का? मी येऊ नाही शकत, इकॉनॉमिकली मी पुण्याला नाही येऊ शकत, त्यामुळे आणि कोचिंग मी नागपूरला नाही लावू शकत आहे.
बट मला शुअर आहे, माझ्या अभ्यासावर मला पूर्ण विश्वास आहे, पण आपल्या मला कोचिंगची खूप आवश्यकता आहे. आणि अजून एक विचारायचं होतं सर, की म्हणजे जेवढं काही आता हे झालंय थोडंसं पॅन्डेमिक मुळे वगैरे, तर थोडा सेल्फ कॉन्फिडन्स खूप जास्त कमी झालाय एकदम. अभ्यास करून करून सुद्धा ते म्हणजे सर्वांच्या बाबतीत आहे. आणि मी तुमचे पूर्ण रिसोर्सेस यूज केले, म्हणजे कॉम्प्रिहेन्शनची बुक आहे आपली, आता मी इकॉनॉमिक्सची पण ऑर्डर केली Amazon वरून, तर ती पण येत आहे. तर ही कंडिशन जेवढी मी सांगितलं त्यासाठी तुम्ही मला गाईड करा. आणि थोडं हेल्थ इश्यूज मुळे मला आता 1 महिन्याची गॅप पडली अजून पुन्हा. ते हेल्थ इश्यूज सुरू आहे हे वर्ष, ते खूप वाईट झालं. तर त्यामुळे आणि मला अकाउंटेबिलिटीसाठी सांगा, म्हणजे मला पाहिजे कोणी मला गाईड करायसाठी, मी पर्टिक्युलर सांगू की मी आता हे केलंय आणि समोर हे करणारच आहे. तर त्यासाठी गाईड करा. थँक्यू. आणि थँक्यू सो मच, म्हणजे फ्रीली तुम्ही टेलिग्राम अवेलेबल करून दिलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू शिवानी. सर ऍक्च्युली शिवानी, हा जो तुमचा प्रश्न होता इट इज व्हेरी इनोसंट, आणि आम्हाला याचं उत्तर द्यायला आवडेल, कारण तुम्ही नागपूरहून बोलताय आणि नागपूरपर्यंत अध्ययन पोहोचलंय हे ऐकूनच छान वाटलं. आपण प्रयत्न करत असतो की सर्वांपर्यंत महाराष्ट्रात आपण पोहोचायचं, पण एवढ्या लवकर पोहोचलं याचा आनंद आहे. आणि तुम्ही जो प्रश्न रेस केला की पुण्याला यायची गरजच आहे का, आणि जर शक्य नसेल तर काय करता यावं, हा प्रश्न सर्वांसाठीच आहे ज्यांना येणं शक्य नाही आहे फॉर व्हॉट एव्हर रिझन्स, इकॉनॉमिक असतील, हेल्थ असतील, व्हॉट एव्हर. तर एक आपल्याला सेल्फ डिसिप्लिन मात्र, मग सरांनी जसं सांगितलं, यू आर अकाउंटेबल टू युअर सेल्फ इन दिस फील्ड. तर मग आपल्याला काय करावं लागेल की माझं जसं असायचं, मी 12 तास हे ठेवायचोच की 12 तास अभ्यास झालाच पाहिजे, आणि मोठा बोर्ड लावून ठेवला होता माझ्यासमोर हाताने लिहून की आज तुझा 12 तास अभ्यास झाला आहे का, आणि त्याचं उत्तर नाही असं जर होत असेल तर मग ते झोपायचं नाही. जोपर्यंत 12 तास होत नाही तोपर्यंत अभ्यास चालू ठेवायचा. हा एक आपण एक क्रिएट केलेलं एक फील्ड असतं स्वतःसाठी कॉम्पिटिशनचं, आवरली बेसिसवरती. दुसरं राहतं ते म्हणजे आपण तुम्ही जसं अपडेट घेता अध्ययनच्या बाबतीतले, आणि सरांनी जशी 3 विद्यार्थ्यांची उदाहरणं सांगितली की ज्यांनी काउन्सिलिंग नंतर सरांची डेली आपण ते स्वतःहून अपडेट देत आहेत. सो आपण अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांना खरंच येणं शक्य नाही, अशांना आपण फिल्टर आउट करून ऑनलाईन काउन्सिलिंगची सुविधा उपलब्ध केलेली आहे. पण अशाच विद्यार्थ्यांना ज्यांना जेन्युइन रिझन्स आहेत, त्यांची ऑनलाईन काउन्सिलिंग झालेली आहेत, अराउंड 40च्या आसपास झालेली आहे. तर मग आपण ते तसं करून आपण हे तुमच्यासारख्या जेन्युइन विद्यार्थ्यांना अकोमोडेट करायचा डेफिनेटली प्रयत्न करूयात. आणि मग एकदा काउन्सिलिंग झाल्यानंतर इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी ऑल टुगेदर की तुम्ही पूर्णपणे आम्हाला डेली असेल, वीकली असेल, टार्गेट्स असतील, मंथली टार्गेट्स असतील, ते पूर्ण करून तुम्ही आम्हाला कसे मेसेजेस करता, कसे आमच्यापर्यंत पोहोचता, ही तुमची जबाबदारी असेल. कारण एकदा गुडबुक्स मध्ये आलात तुम्ही, कळालं आम्हाला की यू आर अ व्हेरी सिन्सिअर स्टुडंट, आम्ही मेक शुअर करतो की तुम्ही आमच्या अध्ययनच्या कुठल्याही महत्वाचे उपक्रम जे आहेत त्याचा तुम्ही भाग असाल इन व्हॉट एव्हर वे. सो तो एक फायदा आहे. आणि बाकी तुम्ही हेल्थ इश्यूज वगैरे ते जे काही सांगितलात आणि तुमचं मानसिकतेबद्दल सांगितलं, मला वाटतं संकल्प सर इज द मोस्ट राईट पर्सन टू सजेस्ट अबाउट इट. थँक्यू सर. शिवानी, एक लक्षात आलं तुमच्या ह्याच्यातून की तुमची आमच्याशी कनेक्ट होण्याची खूप जास्त इच्छा आहे, पण एक डिस्टन्स म्हणा किंवा तुम्ही नागपूरमध्ये आहात म्हणून थोडीशी अडचण येते. तर या बाबतीत तर शुअर राहा की जे काही आपली मेन्स बॅच असेल ती आम्ही 90% किंवा 99% म्हणा आम्ही असा प्रयत्न करणार आहे ऑब्व्हियसली की आम्ही ती ऑनलाईन ठेवू तुमच्यासाठी सर्वांसाठी. म्हणजे ॲटलिस्ट मेन्सचा जो काही सिलेबस आहे किंवा एक्सक्लुझिव्हली मेन्सचा जो सिलेबस आहे त्याला तुम्ही आमच्याशी कनेक्ट होऊ शकाल. जशी ऑनलाईन प्रिलिम्स बॅच मध्यंतरी झाली होती तशी, किंवा इथूनही पुढे जेव्हा जेव्हा आम्हाला शॉर्ट कोर्सेस जे आहेत ते ऑनलाईन लॉन्च करता येतील तर आमच्याशी तुम्हाला हे असेल की तुम्ही त्या शॉर्ट कोर्सेसचा नक्कीच फायदा घ्या. कारण मागच्या ऑनलाईन प्रिलिम्स बॅचचा आम्हाला अनुभव आला, खरंच सांगायला पाहिजे, प्रामाणिकपणे हे सांगायला पाहिजे, मान्य करायला पाहिजे. वी वेर नॉट शुअर, आम्ही अजिबात शुअर नव्हतो की आम्ही ही बॅच खरंच कशी चांगल्या प्रकारे रन करू शकू का नाही. पण नंतर जो काही विद्यार्थ्यांचा आम्हाला रिस्पॉन्स मिळाला, बॅच संपायच्या जवळपास कळालं आम्हाला की प्रचंड त्याचे फीडबॅक चांगले आणि मुलांनी त्याचं युटिलायझेशन चांगलं केलं. सर मगाशी जसं म्हणाले तुमच्यावरती खूप जास्त डिपेंड करतं की तुम्ही कसं आम्हाला एक्सपेक्ट करता. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही जे म्हणता हेल्थ इश्यू वगैरे 1 महिना तुम्हाला गॅप पडला असेल, मानसिकरित्या तुम्ही थोडंसं खचलं असेल, हे इन जनरल मी सांगू, म्हणजे सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी एक इन जनरल सांगतो. तुम्ही जर रोहित शर्माला बघितलात या ह्याच्यामध्ये IPL मध्ये तर त्याचं वजन प्रचंड वाढलेलं दिसेल तुम्हाला. म्हणजे एखादा प्रोफेशनल खेळाडू सुद्धा
लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये किती पाठीमागे जाऊ शकतो, तो जिंकेल नाही जिंकेल हा परतचा विषय, पण त्याच्या स्वतःच्या फिटनेसच्या बाबतीत किंवा त्याच्या पर्टिक्युलर गोलच्या बाबतीत किंवा मागच्या काही महिन्यांमध्ये जर तुम्ही आत्महत्यांचं वगैरे जर प्रमाण ऐकलं असेल किंवा सेलिब्रिटी लोकांनी केलेल्या काही गोष्टी ऐकल्या असतील तर तुमच्या असं लक्षात येते की हे अनप्रेसिडेंटेड आहे. अशा प्रकारच्या गोष्टी आधी घडलेल्या नाहीत. त्याच्यामुळे पॅन्डेमिकचा स्ट्रेस तुम्हाला फक्त नाहीये, हा युनिव्हर्सल स्ट्रेस आहे, सगळ्यांवरतीच आहे. तर मी असं म्हणेन की त्याचा फार भाऊ करण्यापेक्षा आतापर्यंत जे झालं त्याचा भाऊ करण्यापेक्षा आपण इथून किक स्टार्ट करूया. जेव्हा केव्हा तुमची काउन्सिलिंग होईल तेव्हा तुम्हाला टार्गेट्स दिले जातील. तुमचं कॅटेगोरिकली तुमचं हे कर्तव्य असेल की तुम्ही आम्हाला डेली झोपण्याआधी अपडेट देणं, पहिली गोष्ट. दुसऱ्या दिवशीचं टार्गेट तुमच्यासमोर क्लिअर असणं, म्हणजे अमोल सर नेहमी क्लासमध्ये हे कॅटेगोरिकली मेन्शन करतात की जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी काय वाचायचं हे जर फिक्स माहिती नसेल तर तुम्ही एमपीसीच्या अभ्यासामध्ये गंडलाय कुठेतरी, तुम्ही काहीतरी चुकते खूप मोठी गोष्ट तुमची. आणि हे सगळ्याच विद्यार्थ्यांना लागू आहे मला असं वाटतं. कारण एक लक्षात घ्या, म्हणजे आज काय आपण डिस्कशन करतो ना त्यातले सगळे प्रश्न स्वतःला विचारा की आज खरंच झोपताना तुम्हाला माहिती आहे का मी उद्या सकाळी उठल्यावर कुठला सोर्स आणि कुठली पान आणि त्यातलं कुठलं टॉपिक वाचणार आहे. हे माहिती नसेल ना तर तुम्ही एमपीएससीच्या ट्रॅकमध्ये नाही आहे किंवा तुम्ही परीक्षेच्या ट्रॅकवरती नाही आहे. परीक्षा कधी होऊ द्या त्याला फार महत्व नाही. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण. स्वप्नील. स्वप्नील सर अनम्यूट करा. हा सर. हा बोला स्वप्नील. नमस्कार सर. नमस्कार, बोला. माझी पहिली अडचण म्हणजे आता सध्या मी इथं मुंबईत ड्युटीला आहे, त्याच्यामुळं टाइम मॅनेजमेंट ड्युटीमध्ये आणि एक तर प्रोबेशनरी असल्यामुळं बऱ्याच गोष्टीतल्या आम्हाला खाचा खालगे माहित आहेत की ड्युटीमध्ये आपल्याला टाइम कसा काढायचा आहे, कसं तिथनं ऍडजस्ट होऊ शकते जर आपल्याला करायचंच आहे म्हटल्यानंतर. मग त्यातनं टाइम कसं काढायचं, कसा अभ्यास करायचा आणि कोणत्या विषयाला म्हणजे आपले जे स्ट्रॉंग पॉईंट आहेत, वीक पॉईंट हे धरून आपण त्यातनं एल्डिंग टॉपिक्स म्हणा किंवा बाकीचे महत्वाचे मुद्दे म्हणा ते कव्हर करायचे. मी मध्यंतरी तुम्हाला आणि अमोल सरांना पण मेसेज केला होता की ड्युटी तर आपण करत आहे, त्या ड्युटी मधनं कधी कधी डे ड्युटी असताना मी बंदोबस्त वगैरे असतो, तर त्या बंदोबस्त मधला जो निवांत वेळ असतो तिथं कुठे मिळालं मला तिथं मी पुस्तक घेऊन जातो. मग त्यावेळेस आपली रिव्हिजन कशी कव्हर करता येईल हे बघत असतो. आणि जेव्हा नाईट ड्युटी असते तेव्हा दिवसा मला 2-3 तास 4 तास जे काही भेटतील याच्यामध्ये स्वतःच ड्युटी शेड्यूल असो किंवा स्वतःच आवरण असो या सगळ्या वेळेत जाऊन जे काही वेळ मिळतो त्यातनं अभ्यास करावा लागणार आहे. आणि आता सीसॅट आणि जीएस ह्याच्यामधले माझी थोडीशी गल्लत आहे, कारण सीसॅट थोडा वीक पडतो माझा आणि त्यात मॅथमॅटिक्स अँड रिझनिंग हा खूप दिवस झाले केलेला नाही. मग जेव्हा एक्झाम डिक्लेअर्ड होती तेव्हा मी अभ्यास करत होतो, मग तेव्हा पॅसेजेसचे तरी प्रॅक्टिस आपल्या क्लासच्या पुस्तकातनं करत होतो आणि क्लासमध्येही टच होतो, त्यामुळे ते होत राहतं. पण जेव्हा एक्झाम पुढे गेली तेव्हा तो गॅप पडला परत, कारण परत असं कुठेतरी वाटतं की आपल्याला दिवसातनं किती वेळ मिळतो याची गॅरंटी तर नाहीये, भले ते 3-4 तास असो, 5 तास असो किंवा 6 तास असो. मग त्यातनं आपल्याला जर जीएस आपण नाही केलं, जो की आपला बऱ्यापैकी स्ट्रॉंग पॉईंट आहे जीएस सीसॅट पेक्षा, मग जीएस मध्ये कुठला टॉपिक करायचा, मग काही अवघड आहेत आणि काही आपल्यासाठी सोपे आहेत. मग जर आपण सीसॅट कडे घेतलं तर मग जीएस कुठेतरी मागं पडतं, कुठेतरी खूप मोठा गॅप पडतो रिव्हिजनसाठी आणि ते कव्हर करण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. आणि असं आपण कधी कधी म्हणतो की आता आपल्या दिवसातनं 4-5-6 तास काय वेळ मिळतो, त्यातला 3 तास आपण जीएसला देऊ, 3 तास सीसॅटला देऊ, पण तसं फिक्स वेळ माझ्याकडे नसतो की एवढा तास मला मिळणार आहे. कधी कधी मिळूनही जातात, कधी कधी अजिबात अगदी 2 तास 3 तास एवढेच मिळून जातात. मग ते कुठेतरी बॅलन्स करणं जड जातं आणि गॅप पडतो कुठेतरी, मग ते मॅनेज करणं कसं जमत नाही आहे. ठीक, ओके सर. स्वप्नील, तुमचे मल्टिपल क्वेश्चन्स आहेत. आय विल ट्राय टू आन्सर ॲज मच ॲज आय कॅन. तुम्ही जे सांगितलात की ड्युटी जे आवर्स आहेत ते थोडे इनकन्व्हिनियंट आहेत, सो लेट इट बी. तुमचे जे आवर्स आहेत ते इनकन्व्हिनियंट आहेत आणि इट्स गुड दॅट की तुम्ही जात असताना आयदर यू आर थिंकिंग ऑर यू आर रिडिंग. हे दोन गोष्टी कायम लक्षात घ्या की आपण जेव्हा ड्युटीवर जात असतो, नॉट जस्ट बिकॉज यू आर इन पोलीस, इन एनी अदर सर्व्हिस, इव्हन इन प्रायव्हेट सेक्टर, जेव्हा तुम्ही जात असता, ट्रॅव्हल करत असता, वेन यू आर इन आयडल, मेंटली तुम्ही जेव्हा शांत असता तेव्हा शांत नसायला पाहिजे. आपण आपल्या अभ्यासक्रमाचा, आपल्या पुस्तकाचा जो फावल्या वेळेत वाचलेल्या विषयाचे रिव्हिजन करत असलं पाहिजे. सो इट मेक सेन्स की आपण जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आपण तो अभ्यास रिवाइज करत असतो. आणि जे सीसॅटचा प्रश्न तुम्ही जे विचारलात की जे तुमचं वीक आहे, तुम्ही तो ऍक्च्युली वीक हा शब्द डोक्यातनं काढून टाकला पाहिजे, कारण हे सगळं रिलेटिव्ह आहे. आता मला वाटतं की आपल्याच क्लासचा विद्यार्थी आहे तुषार गुंजवटे,
ज्याचं तो 1 वर्षाच्या अभ्यासामध्ये त्याचं नायब तहसीलदार म्हणून सिलेक्शन झालेलं आहे आणि त्याचा जीएसचा स्कोर, कारण त्याचंही असंच होतं की तुलनेने त्याचा जीएस चांगला आहे, सीसॅट सुद्धा चांगलाच आहे पण तुलनेने जीएस चांगला आहे. तर त्यानं केलं होतं की जीएस 136-140 वर न्यायचा हे त्यानं आधीच सांगितलं होतं आणि ऍक्च्युअली त्याला 136 मार्क पडले जीएसला आणि सीसॅटला सुद्धा अराउंड 120 पडलेलेच आहेत. त्यामुळं त्यानं सीसॅट वीक आहे म्हणून त्याच्यावर जास्त वर्क करतच आपण पूर्ण वेळ घालावा असं न करता जे स्ट्रॉंग आहे ते अति स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो माझ्या शेजारी बसलेला आहे सुदैवाने, आपण त्यालाच बोलूयात आणि त्याला सांगायला लावूयात की त्यानं हे जे जीएसचं आहे आणि तो सुद्धा बराच वेळ त्याचा जो आहे तो त्याचा म्हणजे फॅमिली टाइम आणि या सगळ्या ऍडजस्ट करून त्याला ज्या गोष्टी कराव्या लागत होत्या. लेट हिम डिस्कस दिस विथ यू. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग तुषार, बोला. हां, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले जे स्ट्रॉंग पॉईंट आहेत ते अजून आपण स्ट्रॉंग करण्यावरती भर दिला पाहिजे. महत्त्वाचे जे विषय आहेत पॉलिटी, इकॉनॉमिक्स आणि जिओग्राफी, जिथे काही आपण कन्सिडर केले 15-15 क्वेश्चन तर 45 क्वेश्चन येतात, तर आपला 42च्या खाली आलाच नाही पाहिजे तिथला काउंट. अशा प्रकारे आपण मार्क आहेत ना प्रत्येक जे विषय हातात आहेत म्हणजे फिक्स आहेत की ज्याच्यात मार्क पडणार आहेत आपल्याला, त्या गोष्टींचे मार्क घेतले पाहिजेत. आणि ज्या गोष्टी समजा सीसॅटचं तुम्ही बोलताय की मॅथ्स रिझनिंगचा एखादा टॉपिक आहे, तर त्यात सुद्धा असे लेवल्स आहेत टॉपिकच्या किंवा क्वेश्चनच्या लेवल्स आहेत की सिम्पल असेल किंवा मीडियम असेल किंवा एकदम हाय असेल रिस्क, तर ते मीडियम प्रकारचे सुद्धा क्वेश्चन असतात काय वेळेस. तर असं नाही व्हायला पाहिजे की बाकीच्यांना ते क्वेश्चन सुटलेत आणि आपले सुटले नाहीत, तर ते बरोबर सोडवता आले पाहिजेत. ऍटलिस्ट तेवढा ते ट्राय करू शकतो आपण आणि मग आपला स्कोर 120च्या दरम्यान नेऊ शकतो सीसॅटचा. आणि जर जीएस चांगले तर हे 3 जर सब्जेक्ट चांगले असतील तर मी नक्कीच सांगेन की 120च्या वरती मार्क पडायला काहीच प्रॉब्लेम नाही जीएसला तरी. अशा प्रकारे जर आपण केलं तर स्कोर आपला 250 अराउंड 250 जाऊ शकतो, म्हणजे तो सफिशियंट स्कोर आहे आपल्याला प्री क्रॅक करण्यासाठी. आणि मग त्यानुसार आणि जीएस जर कम्प्लीट असेल आपला या प्रकारे म्हणजे एवढा स्ट्रॉंग आहे, आता 42 आपले क्वेश्चन्स बरोबर येत आहेत, तर त्याचा नक्कीच आपल्याला मेन्सला त्याचा जास्त फायदा होतो. कारण मेन्सला सुद्धा तेच सब्जेक्ट आहेत चॅलेंजिंग के जे मार्क देणार आहेत चांगल्या प्रकारे. आणि तिथे जर कव्हर असेल तर आपण नेक्स्ट म्हणजे त्या गोष्टींवर भर देऊ शकतो, म्हणजे लँग्वेज असेल, पॉलिटी सेकंड पार्ट असेल, इकॉनॉमिक्स ऍग्री असेल, सायन्स टेक असेल, ह्या गोष्टींना वेळ भरपूर मिळतो, त्यामुळे स्कोर चांगला येतो. मी तेच केलं, गोष्टी त्या फॉलो केल्या योग्य वेळी, त्या गोष्टींचं मला मार्गदर्शन मिळत गेलं आणि त्या गोष्टी कम्प्लीट केल्या मी, त्यानुसार मला मार्क आले. आणि तुम्ही बघताय जसे की माझ्या आहे पोस्ट यावर्षी ते त्याच धर्तीवरती मिळलेले आहे. तुम्ही ह्या गोष्टी फॉलो करा, त्यानुसार होईल कव्हर सगळं. ओके, थँक्यू तुषार. हा तुषार आपल्या 2018 बॅचचे विद्यार्थी आहेत, आता नायब तहसीलदार म्हणून नियुक्ती झालेली आहे त्यांची. इज वेटिंग फॉर हिज जॉईनिंग टाइम. संकल्प सर, तुम्हाला काही ऍडिशन करायचे असेल याच्यामध्ये? जास्त काय नाही सर, फक्त मला त्यांना असं सांगायचं की त्यांनी मॅथ रिझनिंगचा वगैरे विषय काढला. सगळ्यांसाठीच इन जनरल सांगतो की 2019 ते 2016 हे 4 जर तुम्ही वर्षाचे पेपर्स काढलेत आणि प्रत्येक टॉपिक चूज केलात की हा कुठल्या टॉपिकचा क्वेश्चन आहे, तर अराउंड 22 टॉपिक्स निघतात फक्त मॅथ रिझनिंगचे. त्या 22 टॉपिक्स वरती आधी कमांड मिळवा आणि मग सगळे टॉपिक करण्याचा प्रयत्न करा. उगीच अननेसेसरी कुठला तरी एखादा क्लास केलाय, कुठलं तरी एखादी बुकलेट, एखादं पुस्तक आहे म्हणून सगळे टॉपिक वगैरे करत बसू नका. ठराविक पॅसेजेस आहेत, आपण अध्ययनच्या पॅसेजेसच्या व्हिडिओजमध्ये परत सांगितलेलं आहे की त्या विशिष्ट पॅसेजसाठी वेगवेगळ्या टेक्निक्स असतात, त्या फॉलो करा. मला नाही वाटत की सीसॅटला फार वेगळं काय तुम्हाला करायची गरज पडेल. आणि तुषारनी जे सांगितलं त्याच्यात फक्त पॉईंट ऍड करतो की तुषारनी पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी बद्दल तुम्हाला सांगितलं. मी मागाशी तुम्हाला तेच सांगत होतो की 320 मार्कांमध्ये हे सगळे टॉपर लोक खेळतात. मी सगळ्यांना असे हे करतो की तुम्ही आज काय करा, आता आपलं हे संपल्यानंतर रिझल्ट काढा आपला मागच्या वर्षीचा, आणि जे विद्यार्थ्यांचे मार्क्स आहेत पहिला आलेल्यापासून ते पहिले 15 किंवा 10 लोकांचे मार्क चेक करा आणि कुठल्या सब्जेक्टमध्ये त्यांनी किती मार्क घेतले हे चेक करा. तुमच्या लगेच लक्षात येईल की आपल्याला कुठे फोकस करायचं. जिथे मार्क मिळतात तिथे फोकस करा, जिथे नाही मार्क मिळतं ते फोकस करू नका. म्हणजे सिम्पल आहे, खूप सिम्पल आहे. तुम्ही जास्त मल्टिपल गोष्टींचा विचार एकाच वेळेला केला तर मात्र गडबड. आपण पुढचा क्वेश्चन घेऊया. अक्षय नाईक नवरे. हा सर, नमस्कार. नमस्कार अक्षय, बोला. लाईट त्याच्यामुळं नाही, ठीक आहे, असू द्या. हा सर, माझा प्रश्न असा आहे की मी GS2 चे लॉ करत होतो, तर एन्व्हायरमेंटचा लॉ केला
तर 1 दिवस गेला आणि आज म्हणजे RTI करत होतो तर पूर्ण 1 दिवस गेला. माझ्याकडे सोर्सेस नाहीत म्हणून मी जे गॅजेटमध्ये जे लॉज आहेत ओरिजिनल कॉपी ते वाचत होतो. तर याच्यासाठी सिम्पल मटेरियल कुठं मिळेल? ओके, ठीक आहे. अजून काय आणि प्रश्न आहे दुसरा अक्षय? प्लिम्सच्या बाबतीत आहे सर. बरं. प्लिम्समध्ये पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट हे विषय चांगले आहेत माझे. बरं. परंतु करंट अफेअर्स जे आहे ते कुठपर्यंत करायचं आणि कुठून करायचं त्याच्याबद्दल म्हणजे काहीच प्रिपेअर नाही करंट अफेअर्स. ठीक ठीक चालेल. मी काय करतो, मी तुम्हाला आणि बोला अक्षय बोला. आणखीन एक माझं एन्शियंट हिस्ट्री हा विषय चांगला आहे, त्याचा प्रिलिम्समध्ये पण फायदा होईल. परंतु महाराष्ट्राचा इतिहास आणि मॉडर्न म्हणजे याला खूप एफर्ट्स घ्यावे लागतात आणि तसं आउटपुट मिळत नाही. मग याला आता लक्ष दिलं तर द्यावं लागेल का नंतर प्रिलिम्स नंतरच हे विषय? ठीक, ओके. झाले प्रश्न तुमचे? हो सर. हो सर. ओके. मी काय करतो, तुमच्या पॉलिटीच्या प्रश्नाचं आधी उत्तर देतो आणि करंटचा आणि हिस्ट्रीचा पार्ट अमोल सरांकडे देतो. तर पॉलिटी तुम्ही कायद्यांबद्दल बोललात. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की कायद्यांच्या बाबतीत एक खूप मोठी अडचण झाली सगळ्यांची की बेअर ॲक्ट्स इंग्लिशमधले वाचायला खूप जास्त वेळ लागतो, पहिली गोष्ट. आणि जे मराठीत वाचण्याचा प्रयत्न केला तर त्याची भाषा एवढी अवघड आहे, म्हणजे उगीच कायद्यान्वये किंवा पोट कलम 2(1) नुसार वगैरे 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 अशा प्रकारची ती भाषा आहे सगळीकडे मराठीमध्ये सुद्धा. माझं सगळ्यांना असं म्हणणं राहील, ज्यांना इंग्लिश सोर्सेस जमतात ठीक आहे किंवा इंग्लिश वाचायला सोपं जातं त्यांनी ठीक आहे एकदा बेअर ॲक्ट वाचणं, त्याच्यामधले एक्सेप्शन्स, त्याच्यामधल्या शिक्षा व्यवस्थित अंडरलाईन करून टिक करून ठेवणं, त्याच्या बाजूला एक ब्लँक जागा असते, पट्टी असते, त्या जागेमध्ये ते मेन्शन करून ठेवणं तुमच्या सोप्या शब्दामध्ये, इथपर्यंत हे ठीक आहे. तुम्ही सोर्स विचारत होता मला, आपलं पॉलिटी पार्ट 2चं पुस्तक लवकरच येतं, त्याच्यामध्ये आपण पर्टिक्युलरली हा प्रयत्न केला किंवा आपण कॅटेगोरिकली एक ट्राय केलाय त्याच्यामध्ये की हे जे सगळे काही कायदे आहेत ते खूप सोप्या भाषेमध्ये, तुम्ही आम्ही ज्या भाषेमध्ये बोलतो त्या भाषेमध्ये हे कायदे देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. जे जेव्हा तुम्हाला हे बुक अवेलेबल होईल, माझं असं म्हणणं राहील की तुम्ही आता बेअर ॲक्ट वाचताय तर इट्स व्हेरी गुड थिंग, ते कंटिन्यू करा, कम्प्लीट करा. तुम्हाला एखादा दिवस लागतो, अर्धा दिवस लागतो, ठीक आहे, पण तुम्हाला तो कायदा व्यवस्थित समजतोय ही महत्वाची गोष्ट आहे. एक चूक याच्यामध्ये मात्र होऊ शकते, सगळ्याच विद्यार्थ्यांना हे सांगायचंय मला की बरेचसे विद्यार्थी मी सर रोज एक कायदा करतो असं सांगतात. रोज एक कायदा करणं ही भानगड म्हणजे कधीच पटणारी नाही, कारण तुम्हाला परीक्षेमध्ये काय एकच कायदा विचारला जाणार नाही, तुम्हाला सगळे कायदे एकत्रित करून त्याचे 20 ते 25 क्वेश्चन्स विचारले जातील. अशा वेळेला तुम्हाला सगळे कायदे एकत्रित रिवाइज करता आले पाहिजे, त्याच्यामुळे त्याच्या शॉर्ट नोट्स पण असायला पाहिजेत. तर आपण आपल्या पॉलिटी पार्ट 2च्या पुस्तकामध्ये हे शॉर्ट स्वरूपामध्ये पण सोप्या शब्दामध्ये आपण देण्याचा प्रयत्न करतोय. ऑलरेडी अध्ययनच्या कायद्याच्या शॉर्ट नोट्स आहेत, त्या जर तुमच्याकडे अवेलेबल असतील सॉफ्ट कॉपीमध्ये तर तुम्ही त्याची प्रिंट काढून ते सुद्धा तुम्ही मटेरियल वापरू शकता, पण ते बेअर ॲक्ट बरोबर कम्पेअर करत करत वाचा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी त्यांनी कायद्यांच्या बाबतीमध्ये अमेंडमेंटवरती कुठलाही प्रश्न विचारलेला नाही, ओरिजिनल कायद्यांवरती प्रश्न विचारलेले आहेत. तर कुठल्या तरी पुस्तकाला रेफर करून उगीच अमेंडमेंट वाचत बसू नका अननेसेसरी. अमेंडमेंटमध्ये खूप काही महत्त्वाचे चेंजेस झालेले असतील तर तेवढे महत्त्वाचे चेंजेस ठीक आहेत आपल्यासाठी, सगळ्याच्या सगळी पूर्ण अमेंड केलेला कायदा आपल्याला वाचायची गरज नाही. सिलेबसमध्ये 1989चा कायदा असेल तर 1989चा ओरिजिनल कायद्यावरतीच प्रश्न विचारलेले आहेत, ठीक आहे. त्याच्यामुळे सोर्स असेल किंवा किती कायदे वाचावेत, कसं वाचावे याच्याबद्दलचे सगळे डाऊट्स मी तुम्हाला क्लिअर करतोय. बाकी करंट, सर्वंकष आणि हिस्ट्री एन्शियंट किंवा मिडिवल याच्याबद्दल अमोल सरांकडे मी देतो. सर. अक्षय, तुम्ही विचारलात की करंटचं काय करायचं, हा मी प्रश्न थोडासा वाढवतोय आणि सगळ्यांसाठी जनरलाइज करतोय की अभ्यास करायचा आणि सोर्सेस काय वापरायचे. पहिला प्रश्न असा असेल की तो कधीपासून करायचे. आता एक्झामिनेशन पुढे गेले त्यामुळे तुम्हाला मागच्या प्रिलिमसाठी तुम्ही 1 वर्षाचा केला होता, मार्च 2019 ते मार्च 2020 पर्यंत केला होता, आणि आता एक्झाम जी आहे आपली ती फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी हे आपण आयडियल टाइम पकडतोय, तर म्हणजे 2 वर्षाचं प्रिलिम्स तुम्हाला सर्वांना करणंच आहे हे लक्षात घ्या. त्यामध्ये काहीच म्हणजे शंका नाहीये, तुम्हाला 2 वर्षाचं करायलाच पाहिजे. पेपर्स रिवाइज झालेले आहेत त्यामुळे तुम्हाला 2 वर्षाचं करंट हे करावंच लागणार आहे. विषय आहे सोर्सेस, तर एक सर्वंकष आपण जे ग्रुपवर टाकलेला आहे हा 1 वर्षाचं टाकलेलं आहे आपण. त्याच्यामध्ये तुम्हाला आयडिया येऊन जाते की करंट कसं वाचलं पाहिजे. त्यामुळे ते तुमचं बेस असला पाहिजे की करंटची कसं महत्व कोणत्या विषयाला दिलं पाहिजे ते त्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं कळेल.
अपार्ट फ्रॉम दॅट आपण असं सजेस्ट करतो की बाजारात उपलब्ध असणारे कोणतेही एक चांगलं करंटचं बुक, मग ते मंथली वाचा किंवा मग 6 महिन्याचं वाचा, बाजारात उपलब्ध असणारे कोणतेही प्रकाशन, मग अभिनव आहेत, अजूनही काही आहेत, तर कुठलेही प्रकाशन 1 किंवा 2 तुमच्या सोयीनुसार उगाच भरमसाठ वाढवायचे नाहीत, पण ते थरो करायचे. म्हणजे त्याच्यामधला डेटा सफिशियंट न मानता अजून नेटवर सर्च करून त्याच्याच साईडला एक्स्ट्रा माहिती लिहून ठेवणं वगैरे, असं तो सोर्स पक्का करायचा. असा एक चांगला सोर्स करायचा आणि सर्वंकषमधून तुम्हाला थोडंसं ती आयडिया येऊन जाईल की करंट कसं केलं पाहिजे. तर ह्या करंटच्या बाबतीतली गोष्ट. आणि करंट झाल्यानंतर विषय होतो हिस्ट्रीचा. तुम्ही म्हणालात की मी एन्शियंट मिडिवल केलेलं आहे. 6वी 7वीचं एन्शियंट मिडिवलची पुस्तकं जुनी आणि नवी दोन्ही करावीत. फक्त मराठ्यांचा इतिहास करायचा नाही, कारण मराठ्यांच्या इतिहासावरती प्रश्न विचारले जात नाहीत प्रिलिम्सला. अपार्ट फ्रॉम दॅट तुम्ही मॉडर्नचं कुठलंही पुस्तक तुम्ही वापरू शकताय. समाधान महाजन सरांचं पुस्तक चांगलं आहे आणि अजूनही काही चांगली पुस्तकं आहेत गाठाळ सरांची वगैरे, ते तुम्ही डेफिनेटली वाचू शकता. पण सिलेक्टिव्ह करा, फार डिटेल करायची गरज नाही. हिस्ट्रीमध्ये इनपुट आउटपुट फार कमी आहे, हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण पुढचा प्रश्न घेऊया. राधिका प्रश्न विचारताय तुमचा. हॅलो, आवाज येतोय सर? हा सर, मी पुण्यामध्ये आले आहे डिसेंबर महिन्यामध्ये. माझा विषय असा आहे सर की थोड्या फॅमिली सोबत शाब्दिक चकमकी होतात रोजच, आणि किती जरी ठरवलं की आजपासून आपण सुरू करूया नव्याने, काही नाही होत, तरी पण ते शेड्यूल होत नाहीये सर, बनत नाहीये. असं कुठेतरी असं वाटतं की होईल का माझ्याच्यानं हे, म्हणजे घरच्यांचे बोलणे असतील किंवा अदर इश्यू असतील, ते कुठेतरी डिप्रेशन आल्यासारखं झालंय सर, की होईल का, आपण चुकीच्याच वेळेला तर निघत नाहीये ना, आणि स्टडीचा प्लॅनिंग पण होत नाहीये सर. तर प्लीज तुम्ही ह्याबद्दल मला थोडं गाईड करू शकता का, की मी कशी स्टार्ट करू. आणि हा माझा सेकंडच अटेम्प्ट आहे, आणि खरं तर प्रामुख्याने सर म्हणायला गेलं तर एक सगळं काही देऊन असतं ना, की बाबा हा ह्या वर्षी कसंही पोस्ट काढायची आहे, अशा वेळेनं अभ्यासाला सुरुवात केली होती जानेवारी 2020 मध्ये. पण ह्या सगळ्या गोष्टीमुळे कुठेतरी अभ्यासाचं हे पण हे झालं, आणि होत नाहीये सर. म्हणजे किती जरी ठरवलं तरी माझं प्लॅनिंग नाही होते की मी काय करू आणि कुठून सुरुवात करू, असं झालं आहे सर. संकल्प सर. ओके, आवाज येतोय सर? येस सर. ओके. राधिका, तुम्ही जो काही प्रश्न विचारला, पुन्हा एकदा असं दिसतंय की हा खूप युनिव्हर्सल क्वेश्चन आहे. मी तुमच्यासाठी तरी स्पष्ट सांगतो की आपला जो अध्ययनचा 107 नंबर मी एंड होणारा नंबर आहे, त्याच्यावरती काउन्सिलिंगसाठी तुम्ही रजिस्टर केलं नसेल तर करा. 1 to 1 आपण भेटू, तुमचा प्लॅन आपण डिसाईड करू. तुम्हाला आपण एक टार्गेट देऊ की किती दिवसांमध्ये कुठले सोर्सेस, कुठले टॉपिक संपवायचे आहेत, हे तर आपण सुरुवात करून टाकूया. मी तुम्हाला इंडिव्हिज्युअल प्लॅनच आपण एक देऊन टाकूया. मगाशी जसं आपण DSP रजिस्टर किंवा कॅट रजिस्टर बद्दल बोललो अध्ययनच्या, त्याच्यातून तर आपण ते करूनच टाकूया. तुम्ही जो क्वेश्चन विचारताय की हे तुम्ही सुरुवात केलं पण मग नंतर फॅमिली इश्यूज असतील किंवा शाब्दिक चकमकी वगैरे, एक गंमत सांगतो की जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींना फेस करायचं असेल तर नॉन रिॲक्टिव्ह होऊन जा. नॉन रिॲक्टिव्ह म्हणजे केमिस्ट्रीमध्ये कन्सेप्ट असते की कुठल्याच केमिकल बरोबर तो रिॲक्ट न होणारा असा एक इनर्ट सब्जेक्ट असतो किंवा इनर्ट एखादा गॅस असतो, कुठेच रिॲक्ट होत नाही तो. जर तुम्हाला ही कला अवगत होत नसेल तर हे खूप जड जाणार आहे. जर आपल्या आत्ता झूम मीटिंग मधले जर समजा 150 किंवा जे काही विद्यार्थी आहेत तर तुम्ही प्रत्येकाला विचारलात तर ते प्रत्येक जण तुम्हाला हेच सांगेल की मागच्या 6 महिन्यामध्ये प्रत्येकाच्याच फॅमिली बरोबर क्लॅश झाले. कारण आत्तापर्यंत एवढा मोठा सहवास फॅमिली बरोबरचा आपण कधीच अनुभवला नव्हता. कारण इतके दिवस तुम्ही शाळेत असाल तर तुम्ही शाळेत का असेना पण 5 तास तुम्ही घराच्या बाहेर असायचा, खेळायला असेल, ट्युशनला असेल, तुम्ही आज इतके दिवस बाहेर असायचा. मागच्या लॉकडाऊनमध्ये किंवा या सगळ्या पूर्ण पिरियडमध्ये असं झालं की फॅमिली क्लोज सिस्टीममध्ये घराच्या 4 भिंतींच्या आत एकत्र राहिल्या, आणि अशा वेळेला अतिपरिचयात अवज्ञा असं म्हणलं जातं. तर या गोष्टींमुळे हे सगळ्या फॅमिलीमध्ये घडते. म्हणजे तुम्ही तर खूप फक्त शाब्दिक चकमकी पुरतं सांगितलं, खूप साधी गोष्ट सांगितली. गावाकडे बऱ्याचशा विद्यार्थ्यांवरती बऱ्याचशा प्रकारच्या केसेस पडणं, खटले दाखल होणं, गावच्या भांडणांमध्ये बिनकामाचं नाव ऍड होणं आणि आता त्याच्यावरती काय FIR दाखल होऊन काय वगैरे गोष्टींची अडचण येणं, अशापर्यंत गोष्टी घडलेल्या आहेत. मला असं वाटतं की हा फार युनिव्हर्सल इश्यू आहे आणि याला आपण बाजूला सारलं पाहिजे. कसं, मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय, नॉन रिॲक्टिव्ह हा कुणाला रिॲक्शन देऊ नका. तुम्हाला एकच करायचं आहे, तुम्हाला तुमचा अभ्यास करायचा आहे, आमच्याकडून प्लॅन घ्यायचा आहे, तो प्लॅन तुम्हाला डेली फॉलो करायचा आणि त्याचे अपडेट्स आम्हाला द्यायचे. इतर कुणाशी तुमचा काही संबंध असण्याचं काही कारण नाही. काहीच कुणाला उत्तर देत बसू नका.
ज्या दिवशी तुम्हाला पोस्ट मिळणार आहे त्या दिवशी सगळी ही लोक तुमच्या पाठीमागे उभी असतील, बॅनरवरती शुभेच्छुक म्हणून सगळ्यांचीच नावं असतील, एवढं तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. मला नाही वाटत की याच्यापेक्षा वेगळं मी तुम्हाला आणखी जे पर्सनलाइज काही सांगायची आवश्यकता आहे. तुम्ही नक्कीच काउन्सिलिंगला या. मी किंवा अमोल सर तुमची काउन्सिलिंग 1 to 1 घेऊ, तुम्हाला टार्गेट्स देऊ. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. सुविधा सर, तुम्हाला काय ऍड करायचंय? नाही, नेक्स्ट. ओके. सुविधा. सुविधा. हॅलो सर, मी ऑनलाईन बॅचची स्टुडंट आहे. म्हणजे सर स्टडी मध्ये गॅप नाही आला माझा, फक्त दिवाळीचे जे 4-5 दिवस होते तेवढाच गॅप आला, घरी गेली होती म्हणून. माझं ते हा प्रॉब्लेम आहे सर की फॅक्ट्स जे आहेत ते लक्षात राहत नाहीये. आणि मग कधी कधी कसं होतं की फॅक्ट्स पाठ केल्यावर तो वेळ जातो आणि नंतर कळतं की फॅक्ट्स आठवत नाही. मग असं वाटतं की तो वेळ वेस्ट गेला की काय, म्हणजे काहीच आउटपुट नाही वाटत. आणि दुसरी थिंग अशी आहे की घरचे, म्हणजे कसं मी घरच्यांच्या विरोधात जाऊन MPSC करते, घरचे बिलकुल अलाउडच करत नाही. म्हणजे मी माझ्याच म्हणजे जिद्दीनं किंवा मनानं करते आणि घरचे म्हणते की एवढंच वर्ष कर, नाही तर पुढच्या वर्षी लग्न वगैरे असं. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की पोस्ट पेक्षा लग्न महत्वाचं आहे, म्हणजे दोन्ही महत्वाचे, पण सध्या आम्हाला लग्न महत्वाचे. तर मग ते थोडस प्रेशर. ओके. सुविधा, प्रश्न एवढेच आहेत ना तुमचे? हा. ओके. तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर पाठांतराबद्दल तुम्ही सांगितलं. फॅक्ट्स कशा लक्षात ठेवाव्यात. ऍक्च्युली असं आहे की राज्यसभेला पाठांतर हे मस्ट आहे. कुणी कितीही म्हणू, पाठांतर करावंच लागतं. आता हे पाठांतर क्वालिटी मटेरियल मधून केलं तर ते कमी करावं लागतं, कारण काही इकॉनॉमीची पुस्तकं अशी आहेत की ज्याच्यामध्ये भरमसाठ डेटा दिलेला आहे, रंगीबिरंगी काही ना काहीतरी दिलेला आहे, आणि नवीन वाचणाऱ्यांना तरी कळत नाही आपल्याला की यातलं करायचं वाचायचं काय. सो दॅट क्रिएट्स अ प्रॉब्लेम. त्यामुळे तो डेटा जो आहे पाठांतराचा तो कमीत कमी असावा, क्वालिटी मटेरियल असावं, तर ते पाठांतराला सोपं जातं. आणि पाठांतराचे काही ट्रिक्स आहेत. उदाहरणार्थ, तुम्ही जिथं बसता, जिथं तुमचा जास्तीत जास्त वेळ जातो तिथं ते भिंतीवरती ठेवणं. आणि माझ्या काही ट्रिक्स आहेत. समजा मी अभ्यास करताना काय करायचो की आता अर्धा तास वाचन केलेलं आहे, अर्ध्या तासात जे काही वाचलेलं आहे, कारण मग अर्धा ते पाऊण तासाच्या वरती अभ्यास माझा कॉन्सन्ट्रेशन व्हायचं नाही. अर्धा ते पाऊण तास जे काही वाचलेलं आहे तर मी चक्कर मारून यायचो, इकडं तिकडं फिरून यायचो, आणि ते फिरत असताना कंटिन्युअसली जे वाचलेलं आहे त्याचं 100% रिटेन्शन होतंय का हेच मी बघायचो. 10 गोष्टी वाचल्यात, समजा मी 10 निर्देशांक वाचलेत, तर ते 10 निर्देशांक मी चक्कर मारून यायचो, आणि चक्कर मारून आल्यानंतर 10 पैकी 8 आठवले, 7 आठवले, तर उरलेले 3 काय आहेत याचा विचार करत 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 मी यायचो, आणि येईपर्यंत बघायचो की आपल्याला आठवतात का. नाही आठवले तरच मग परत पुस्तकात बघायचो, मग ते 2 ते 3 राहिलेले असतात ते चांगले पाठवायचे. म्हणजे जेव्हा तुम्ही वाचत असता तेव्हा फक्त समोर पुस्तक ठेवून वाचणं म्हणजे अभ्यास नव्हे. पुस्तक बंद करून जेव्हा आपण इतर कामामध्ये व्यस्त असतो किंवा आयडल असतो, काहीच करत नसतो, अशा वेळेला जे वाचलंय त्याचा जास्तीत जास्त विचार करणे, ज्याला आपण व्हर्च्युअल मेमरी म्हणतो, ती स्ट्रॉंग करायची, पिक्टोरियल मेमरी स्ट्रॉंग करायची. म्हणजे कुठल्या पानावर काय आहे, हे चित्र इथं आहे म्हणून ते लक्षात ठेवतात, याच्यानंतर ही गोष्ट आहे चित्रात बघितली म्हणून लक्षात राहिलं. असे काही ट्रिक्स तुम्ही डेफिनेटली केलं पाहिजे. दुसरा जो प्रश्न आहे, जो सगळ्या मुलींचा जो आहे, तो फार सेन्सिटिव्ह इश्यू आहे की घरच्यांचं प्रेशर आहे. डेफिनेटली ऍट सर्टन एज आणि आफ्टर सर्टन एज हा प्रश्न मुलींच्या बाबत राहतो की तुम्ही त्यांच्या प्रायोरिटीज बदलतात, घरचे फोर्स करतात. तर मग जसं सरांनी मगाशी सांगितलं की स्पर्धा परीक्षा ही फक्त अभ्यासाची स्पर्धा नाही आहे, ही तुमच्या मानसिकतेची आणि ओव्हरऑल तयारीची स्पर्धा आहे. तुम्हाला एकाच वेळेला 10 गोष्टींना सामोरं जायचं आहे. असं कधीच होत नाही, किंवा असं रेअरली होतं की तुम्हाला फक्त अभ्यास करायचा असतो आणि घरच्याकडून काहीच टेन्शन नसतं. तुम्हाला घरच्यांकडून फोर्स येतच राहणार. जर तुमचा अभ्यासामध्ये मन लागत नसेल तर तुमचं लक्ष त्या फोर्सेसकडे जाणार. आणि जर तुम्ही पूर्ण वेळ तुमच्या अभ्यासाबद्दल समाधानी असाल तर सर जसं म्हणतात की तुम्ही अक्रियाशील, न्यूट्रल, तसं तुम्ही राहाल. त्या गोष्टींना तुम्ही कमी महत्व द्याल. आणि जेव्हा तुमचे रिझल्ट्स येतील, आता जसे 2021 हे वर्ष पूर्ण स्पर्धेचं वर्ष असणार आहे असं आमचं म्हणणं आहे. एकामागोमाग एक सगळ्या स्पर्धा येणार आहेत, सगळे पेपर्स एकामागोमाग येणार आहेत, तुम्हाला अभ्यास करायला, विचार करायला वेळ नसणार आहे. अशा वेळेला तुम्ही आतापर्यंत दाखवलेला संयम कायम ठेवणं हे त्याच्यामध्ये महत्वाचं काम असेल. मला वाटतं सर याच्यामध्ये आणखी क्वालिटी मटेरियल ऍड करू शकतील. थँक्यू सर. सुविधा, तुम्ही जो प्रश्न विचारला ना की लग्नाबद्दल किंवा एक ओव्हरऑल प्रेशर बद्दल, पुन्हा एकदा खूप जनरलाइज क्वेश्चन आहे सगळ्यांचा, सगळ्याच मुलींचा.
आणि लॉकडाऊनमध्ये मी म्हणेल की उत्पन्न झालेलं लॉकडाऊनमध्ये अचानक हे सगळं पालकांच्या लक्षात येते की आपल्या घरी आपली मुलं आहेत, ते मुलगा असेल किंवा मुलगी असेल, आणि पालकांना असं वाटायला लागलं की याचं काहीतरी आता करायला पाहिजे. मुलगा असेल तर त्याने एकतर जॉब तरी करावा, नाही तर मुलगी असेल तर पटकन लग्न तरी लावून द्यावं. म्हणजे फेसबुकला तुम्ही आता म्हणतात की रिफ्रेश केलं की एक मित्र आणि एक मैत्रीण लग्न झालेली असते, इतकं फास्ट हे सगळं चाललंय. तुम्हाला एक साधा सोपा सरळ उपाय सांगतो, म्हणजे आपल्या क्लासेसमधल्या किंवा आमच्या ओळखीच्या मैत्रिणींनी केलेलं हे उपाय सांगतो. तुमच्या समोर साधा सरळ सोल्युशन आहे. पुढची प्रिलिम्स काढा, त्या प्रिलिम्सच्या रिझल्टचं कारण द्या, आन्सर कीचं रिझन द्या की माझ्या एवढा स्कोर आलेला आहे, थोडं मेन्स पुरतं थांबा. ती मेन्स काढा, ह्या परीक्षांच्या रिझल्टचं कारण देत देत हे सगळं तुम्हाला पुढे ढकलावं लागेल. इतर कुठलीही गोष्ट आपल्या पालकांना अडवू शकत नाही, कारण तुमचे रिझल्ट असतील, तुमच्या रिझल्टचं काहीतरी आपण त्याला म्हणा डॉक्युमेंटेशन किंवा एक्झॅक्ट त्यांना असं कळतं की बाबा खरंच तुमचे रिझल्ट येतात आणि तुम्हाला काहीतरी आउटपुट मिळते आणि आपली मुलगी मुलगा काहीतरी होणार आहे, अशा वेळेलाच पालक सहसा थांबतात. त्याच्यामुळे तुमच्यासाठी माझ्याकडून एकच इनपुट आहे, तशी ते म्हणजे 2021ची आत्ताची काय पुढे होणारी प्रिलिम्स आहे, ती प्रिलिम्स पास व्हा. बघू तुम्हाला कोण लग्नाला उभं करते किंवा कोण तुमच्यावरती फोर्स करते. नाही कोणी करू शकत. आणि सर जसं म्हणाले मगाशी की तुम्ही जर तुमच्या टार्गेटवरती फर्म असाल तर ऑलमोस्ट अशा गोष्टी फार कमी वेळेला तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करू शकतात. आणि हे मुलींसाठी म्हणून नाही सांगत, सगळ्या मुलांसाठी पण सांगतो. कोणी 28 एजला असेल, कोणी 30ला असेल, त्या सगळ्यांनाच एक प्रेशर क्रिएट झालेलं असेल की आता तू लग्न कर, समाजाच्या एक ठराविक गोष्टीनुसार सेट हो. मी पुन्हा मगाशी सांगेल, जसं स्वप्नीलला सांगितलं, राज्यसेवेची तयारी करण्याचं किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करताना जी रिस्क घेतली, त्या रिस्कमध्ये हे सगळं इन्क्लुडेड आहे. 5 वर्ष लागणं, लग्न उशिरा होणं किंवा काही असेल ते असेल, या सगळ्या गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागेल. त्यासाठी इमिजिएट जे काही रिझल्ट आहेत, मग ते राज्यसेवेचे असतील, कंपनीचे असतील, रिझल्ट काढा. बघू तुम्हाला कोण मंडपामध्ये उभं करतं, नाही कोणी काही. पुढचा क्वेश्चन. शुभम पुरी. Hello, sir. Good evening to all. Good Hello, evening, sir. I'm audible to you, sir? Yes, you are. Yes, sir. Sir, myself Shubham Puri. I'm from district Latur, and I'm just graduated in 2020, sir, in November, sir. Hello, sir. Okay. हाँ सर. सर तर मी न्यू ॲस्पायरंट आहे आणि मला बॅचेस जॉईन करायचे आहेत सर, आपल्या अध्ययन अकॅडमीचे. पण मला असं बॅचेसबद्दल डिटेल्स भेटत नाही आहेत. मला पर्टिक्युलरली सर कंबाईंड सबऑर्डिनेट एक्झामची तयारी करायची आहे आणि त्यानंतर सर 2022 साठी UPSCची पण तयारी करायची आहे सर. म्हणजे माझं 2022 UPSCचं टार्गेट आहे प्लस कंबाईंड. तर सर बॅचेसबद्दल मला माहिती भेटत नाही. हा माझा पहिला क्वेश्चन झाला. आणि सर सेकंड क्वेश्चन आहे की मी जेव्हा जानेवारीमध्ये येईन सर पुण्यामध्ये ॲक्च्युअल तुमचे क्लासेस जॉईन करण्यासाठी, तेव्हा मला पर्सनल सर काउन्सिलिंग भेटेल का, म्हणजे जशी तुम्ही आता घेत आहे? सर आय एम डन सर. ओके. शुभम. येस सर. तुम्ही प्रॉपर लातूरमध्ये असता? नाही सर, मी उदगीर तालुका म्हणून आहे सर, तेलंगणा बॉर्डरवर. मी तिथं राहतो. मला माझ्या शेजाऱ्यांनी रिकमेंड केलं तुमचा क्लास. त्यांनी आता जस्ट 2019 मध्ये ARTO ची पोस्ट भेटली सर त्यांना आता MPSC एक्झाम मध्ये. फर्स्ट टू क्लॅरिफाय, हे जे आपले काउन्सिलिंग सेशन असतात, इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ अध्ययन्स होल टाइम ऍक्टिव्हिटी. म्हणजे जर आपण विचार केला वर्षभराचा, तर काउन्सिलिंग सेशन हे काय फक्त वन टाइम ऍक्टिव्हिटी नसते, तर ती कंटिन्युअसली वर्षभर चालणारी ऍक्टिव्हिटी आहे. त्याच्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही आमच्याकडे याल तेव्हा तुमची काउन्सिलिंग निश्चितच होईल. मग ती बॅचेसबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन असेल किंवा बॅचेस स्ट्रक्चर असेल, सगळंच तुम्हाला तिथे क्लिअर करण्यात येईल. तुम्ही तो क्वेश्चन रेज केलाय म्हणून मी सांगतो, इंटिग्रेटेड बॅच असते आपली, ती गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स आपल्याला मिळाल्यानंतर ती लवकरच ओपन होते. त्या बॅचचं स्ट्रक्चर असं असतं की सुरुवातीला आपण मेन्स एक्सक्लुझिव्हली पार्ट जो आहे तो सुरुवात करतो, किंवा ज्या लॉंग टर्म आपण म्हणूया, मग ते पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, रायटिंग असेल, या गोष्टींनी त्याची सुरुवात होते, किंवा मेन्सच्या सिलेबसने त्याची सुरुवात होते. जसं जसं आपण ऑगस्टकडे जातोय तसं तसं आपण काय करतोय की आपला जो काही फोकस आहे तो प्रिलिम्सकडे वळवतोय, आणि मग नंतर प्रिलिम्स झाल्यानंतर पुन्हा आपण परत मेन्सची तयारी करतो. अशा प्रकारचं स्ट्रक्चर असतं. त्याच्यामध्ये मी, अमोल सर, आम्ही जी काही अध्ययनची कोर फॅकल्टी आहे तीच लोक शिकवतात, इतर कोणी काही शिकवत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे एक सब्जेक्ट सुरू झाल्यानंतर
तोच सब्जेक्ट आपण 1 ते 1.5 महिना कंटिन्युअसली तुम्हाला फ्रॉम स्क्रॅच टू द प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, त्याचं अनालिसिस याच्यापर्यंत आपण शिकवतो. म्हणजे तुम्हाला तो सब्जेक्ट पूर्ण पचला पाहिजे या पद्धतीने आपण तो शिकवतो. त्याच्यामुळे जे काय तुमच्या क्वेरीज आहेत या बॅचबद्दल त्या याच्यामध्येच आन्सर व्हायला पाहिजे. तुम्हाला बॅचची जी माहिती मिळाली नसेल असं तुम्ही म्हणताय किंवा तुम्हाला वाटतंय, तर ते फक्त टेक्निकल रिझन आहे की गव्हर्नमेंटच्या क्लिअर कट गाईडलाईन्स आम्हाला मिळालेल्या नसल्यामुळे ती एक्झॅक्ट बॅच 15 जानेवारीला सुरू होणार का 21 जानेवारीला सुरू होणार का 30 जानेवारी का फेब्रुवारीच्या फर्स्ट वीक सांगत नाही. पण ती बॅच पूर्णपणे ऑफलाईन कंडक्ट करण्याचा आमचा मानस आहे, कारण आम्हाला त्या बॅचला ऑफलाईन पद्धतीने जे आम्ही आतापर्यंत इंटिग्रेटेड बॅचला ज्या पद्धतीने आम्ही करून घेतले, दिवसभर बिझी ठेवलंय. म्हणजे 3rd फ्लोअरला काउन्सिलिंग चालते, 2nd फ्लोअरला आपलं लेक्चर्स चालतात आणि 1st फ्लोअरला तुम्ही इमिजिएटली जाऊन लायब्ररीमध्ये बसू शकता. एक स्ट्रक्चर आहे आपलं अध्ययनचं. त्या स्ट्रक्चरमध्येच आम्हाला तुम्हा नवीन विद्यार्थ्यांना पळवण्याची किंवा तुम्हाला बिझी ठेवण्याची आमची अपेक्षा आहे किंवा आम्हाला कसं करायचं पुन्हा एकदा. तर तुम्ही थोडंसं वेट करा. तुम्ही जानेवारीमध्ये जेव्हा याल तेव्हा 1 to 1 आम्हाला नक्कीच भेटा. ऑब्व्हियसली आज आता तुम्ही आमच्याशी भेटला तर मी काय अमोल सारखे आहे किंवा त्यांची टीम मधले कुठलाही मेंबर तुम्हाला विसरणार नाही. म्हणजे तुम्ही डिरेक्टली आमच्याकडे या, आपण 1 to 1 तुमचं काउन्सिलिंग घेऊया. ओके ओके सर. नेक्स्ट क्वेश्चन सागर. ओके सागर क्वेश्चन विचारा. सागर अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. अमोल सर, आपल्याला असं वाटलं होतं की विद्यार्थ्यांचे क्वेश्चन अर्ध्या तासात संपतील. एकदा भरपूर क्वेश्चन्स आहेत. हो सागर आहे का? हा सागर, तुम्ही अनम्यूट केलं होतं, बोला. सागर सर, हेडफोन अनम्यूट करा, अनप्लग करा. हेडफोन काढून प्रश्न विचारा सागर. पुढचा क्वेश्चन घेऊया. स्नेहल राजपूत. स्नेहल बोला, क्वेश्चन विचारा. स्नेहल, आवाज येतोय? हा, अनम्यूट केलंय, बोला. हॅलो. हा स्नेहल बोला. सर, मी 2 वर्षापासून एमपीएससी करते. लास्ट टाइम माझी PSI मेन्स पण मी दिली. पण मला आता एक क्वेश्चन आहे की करंट अफेअर मी मागच्या वर्षापासून राज्यसेवेची फुल तयारी केली, पण पेपर एंड टाइमावर पुढे गेले. आता करंट अफेअरचं मागचं पण एक एवढ्या वर्षाचं वाचलेलं आणि आता या वर्षाचं परत वाचायचं, तर मग मागच्या वर्षाच्या नोट्स जर काढल्या तर चालेल का? हा एकच प्रश्न आहे तुमचा स्नेहल? हो सर, अजून एक हे मेन्सच्या बाबतीत आहे. मी तुमचा एक व्हिडिओ बघितला होता HRD बद्दल. तर तुम्ही तिथं म्हटलं होतं की बुक वगैरे वाचून झाल्यानंतर आपण वेबसाईट मधून इन्फॉर्मेशन कलेक्ट वगैरे करायची. तर ते कसं करायचं नेमकं? ओके, मी पहिल्या पार्टचं उत्तर देतो. HRD बद्दल संकल्प सर आता उत्तर देतील. करंटच्या बाबतीत तुम्ही जे विचारलात की नोट्स काढायची गरज आहे का, तर मगाशी संकल्प सर आणि स्लाइड मध्ये पण दाखवलं होतं की आणि माझाही तोच अनुभव आहे की राज्यसेवेच्या कोणत्याही विषयासाठी नोट्स काढणं म्हणजे वेस्ट ऑफ टाइम आहे. कारण इतके सारेच क्वालिटी रिसोर्सेस उपलब्ध आहेत. एखाद्या वेळी तुम्ही एखादा रिसोर्स वाढवला तर चालतो, एका वेळी एखादं पुस्तक आणखी वाचलं तरी चालतं तेवढ्या वेळेमध्ये, पण नोट्स काढणं म्हणजे वेस्ट ऑफ टाइम आहे. त्याच्याऐवजी आयोगाचे प्रश्न बघणं आणि आपल्या सोर्समध्ये अंडरलाईन करून ज्या भागावर प्रश्न आलेले आहेत तिथं अंडरलाईन करणं चांगलं. करंटच्या बाबतीत सुद्धा मी जसं मी तुम्हाला म्हणालो की एकदा तुम्ही सर्वंकष बघितला तर तुम्हाला अंदाज येईल की काय प्रकारचे करंटचा अप्रोच असला पाहिजे. आणि कोणतेही बाजारातील जर तुम्हाला बघायचं आहे सर्वंकष, समजा तुम्हाला वाटत असेल की या नवीन वर्षाचं नाही आहे, तर कोणतेही 2 चांगले रिसोर्स घ्या, एकाऐवजी 2 घ्या जे काही अवेलेबल आहेत ते, आणि त्या 2 सोर्सेस मधून कव्हर केल्यानंतर मात्र ते व्यवस्थित कव्हर करा अँड दॅट वुड बी सफिशियंट. कारण करंट एका लिमिटच्या पुढे करायची गरज नसते. आपण कंबाईन करत असताना करंट अधिक तीव्रतेने करतो.
सेवा करत असताना तेवढ्या तीव्रतेने करायची गरज नाही, एवढं मात्र लक्षात असू द्यात. ओके सर. थँक्यू सर. स्नेहल, मी करंटच्या बाबतीत पण तुम्हाला एक फक्त पॉईंट ऍड करतो. मला नाही माहिती तुम्ही पाहिलंय का नाही, पण अमोल सरांचाच करंट अफेअर्सच्या बाबतीत युट्यूबवरती अध्ययन अकादमीच्या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे करंटचं विश्लेषण करणारा. तर तो व्हिडिओ पूर्ण बघा, 20-25 मिनिटांचा एक व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सर जे म्हणतात की सर्वंकषचा वापर असेल किंवा करंटच्या बुकमधून डेटा नेमका कसा एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे याच्याबद्दलची एक चांगली आयडिया येईल. म्हणजे आता आम्ही तुम्हाला इतकं डिटेलमध्ये एलॅबोरेट सांगू शकत नाही, पण त्या व्हिडिओमध्ये मात्र सरांनी तो पूर्ण टॉपिक कव्हर केलेला आहे की कशा प्रकारे तुम्हाला अनालिसिस करायचं. तुमचा पुढचा क्वेश्चन होता HRHRDच्या बाबतीतला, जो मागच्या वर्षीचा आमचा व्हिडिओ होता त्याच्यावरून तुम्ही क्वेश्चन विचारले आम्हाला. तर मागच्या वर्षी अध्ययनचं असं रिसोर्स मटेरियल, कंपाइल्ड मटेरियल आम्ही फक्त बुकलेटच्या स्वरूपामध्ये किंवा नोट्सच्या स्वरूपामध्येच अवेलेबल होतं, पण अध्ययनचंच आता पुस्तक येणार आहे HRHRDचं. त्याच्यामुळे तुमचा जो काही प्रश्न आहे डेटा कंपाइल करण्याचा किंवा इव्हन वेबसाईटवरून डेटा एक्स्ट्रॅक्ट करण्याचा, तो प्रश्न आम्ही मिटवलाय आमच्या बाजूने. की आपल्या सोर्समध्ये, अध्ययनच्या सोर्समध्ये आपण काय केलेलं असतं की सगळ्या वेबसाईटवरून डेटा एक्स्ट्रॅक्ट केलेला असतो. सगळ्या स्टँडर्ड सोर्सेस असतील, पुस्तकं असतील, बुक्स असतील, वेगवेगळ्या PDF असतील गव्हर्नमेंटच्या, जे त्या व्हिडिओमध्ये आम्ही सगळं मेन्शन केलंय. मी तुम्हाला एक फक्त गंमत सांगतो. मागच्या वर्षी HRHRDला त्यांनी बेटी बचाव बेटी पढाव बद्दल एक क्वेश्चन विचारला होता. तो क्वेश्चन म्हणजे कुठल्या 2 जिल्ह्यांना महाराष्ट्रातले पुरस्कार मिळाले. मला वाटतं जळगाव आणि उस्मानाबाद असं काहीतरी उत्तर असेल त्याचं. तर या प्रश्नाबद्दल बऱ्याचशा म्हणजे लोकांनी असं सांगितलं की हा करंटचा क्वेश्चन आला वगैरे वगैरे. तुम्ही सहज चेक करा, म्हणजे आता हे लेक्चर संपल्या माझी तुम्हाला असं रिक्वेस्ट असेल, तुम्ही गंमत चेक करा. महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालविकासच्या वेबसाईटवरती जायचं, त्याच्यामध्ये योजनांमध्ये टिक करायचं, मराठी चेक करा, हे सगळं मराठीमध्ये जाऊन चेक करा. तुम्हाला तिथे सगळ्या योजना दिसतील. बेटी बचाव बेटी पढावची पण योजना मराठीमध्ये दिलेली आहे. थोडीच इन्फॉर्मेशन दिलेली आहे, पण ती महत्वाची आहे. आणि त्याच्या खालीच इमिजिएटली फ्रंट पेजवरतीच तुम्हाला हे जो काही क्वेश्चन विचारला आयोगाने, जळगाव आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांचा क्वेश्चन असणारा, तो डिरेक्टली त्या वेबसाईटवरती तुम्हाला फ्रंट पेजला दिसेल. हे जे काय आहे हे तुम्हाला आता करायची गरज नाही, हे आपण ऑलरेडी अध्ययनच्या पुस्तकामध्ये केलेलं आहे. या उपरही तुम्हाला जर काही करावं लागलं तर ते आम्ही तुम्हाला पुस्तक आल्यानंतर जे आमचे त्या संबंधीचे व्हिडिओज येतील किंवा एक्सप्लेनेशन येतील त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगूच. कारण ऑलमोस्ट 99% सगळ्या गोष्टी आम्ही या वेबसाईटवरच्या सगळ्या एक्स्ट्रॅक्ट ऑलरेडी केलेल्या आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. गणेश पाटील. हॅलो. नमस्कार सर, मी गणेश पाटील बोलतोय. सर मी आपल्याकडे काउन्सिलिंगला आलेलो होतो मध्ये. ठाण्यावरून बोलताय तुम्ही? हो सर, ठाण्यावरून बोलतोय सर. तर मी आपल्याकडे काउन्सिलिंगला आलो होतो सर, आणि आपण दिलेला प्लॅन आहे माझ्याकडे, त्यानुसार माझं अभ्यास पण चाललेला आहे. सर मला एवढंच विचारायचं होतं की म्हणजे विचारण्यापेक्षा एक रिक्वेस्ट करायची होती. जर आपल्याकडे आता इंटिग्रेटेड बॅच जेव्हा पण चालू होईल तेव्हा तर ती ऑनलाईन मध्ये त्याचा ऍक्सेस करता येईल का? ओके. हा, एवढंच मला त्याच्याबद्दल रिक्वेस्ट करायची होती. आणि बाकी प्रिपरेशन बद्दल म्हणायचं झालं तर माझा सर 2022चा टार्गेट आहे. माझं ग्रॅज्युएशन पण तेव्हाच कम्प्लीट होणार आहे, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. आणि मी त्याची पूर्ण जबाबदारी सर म्हणजे कसं तर तुमच्यावरती सोपवलेली आहे. त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल काहीच काळजी नाही, तुम्ही जसं सांगणार तसंच मी करणार आहे. ओके सर. गणेश, पहिला जो प्रश्न तुमचा आहे की इंटिग्रेटेड बॅच, आमचं असं म्हणणं आहे की शक्यतोवर आपण इंटिग्रेटेड बॅच जी आहे ती आपण ऑफलाईनच ठेवणार आहे, कारण ती जास्त फ्रुटफुल राहते. कारण 1 वर्ष चालवायची असते बॅच ती. मुलांशी आपलं बॉन्डिंग चांगलं जमतं आणि मग त्याचे रिझल्ट फार चांगले येतात. पण आपली जी मेन्स बॅच आहे ती मात्र आपण ऑनलाईन ठेवतोय, जस्ट की मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी राहून जॉब करत मुलं अभ्यास करतायत, तर त्यांच्या सुविधेसाठी आपण ही ऑनलाईन ठेवतोय. पण तुम्ही जी रिक्वेस्ट केलात, पण अनफॉर्च्युनेटली आपण जी रिक्वेस्ट पूर्ण करू शकणार नाही, कारण इंटिग्रेटेड बॅच हे लेक्चर जे असतात जर तुम्ही बघितलात तर ते लेक्चर सकाळी 7 पासून चालू होतात ते दुपारी 2 पर्यंत असे ते साधारण लेक्चर्स असतात. 4-4, 5-5 तासांचे मोठे सेशन्स असतात, इंटरॅक्टिव्ह सेशन्स असतात, आणि ते ऑनलाईन करणं थोडं फार डिफिकल्ट जाईल. सध्या तरी आमचा ऑनलाईन इंटिग्रेटेड बॅचचा काही तो विचार नाही आहे. आणि एक प्रश्न तुम्ही जो विचारलात तो मी थोडंसं फोडतोय की 2022चा तुमचा अटेम्प्ट आहे आणि सरांनी तुम्हाला प्लॅन छान दिलेला आहे. तर ज्यांचा 2022चा प्लॅन आहे तर त्यांनी 2021 हे त्यांचं 0th अटेम्प्ट मानावं. 0th अटेम्प्ट म्हणजे ही एक संकल्पना आहे अध्ययन अकादमीची. म्हणजे आपण 2022ला जर अभ्यास करत असू टार्गेट, तर 2021च्या येणाऱ्या परीक्षा ह्या आपल्यासाठीच आहेत असं समजून त्याला अपियर व्हायचं.
मेन्सला तुम्ही ऍक्च्युअल जरी नाही बसलात तरी दुसऱ्या दिवशी मेन्सचे पेपर आपण सोडवून लिहायचे आहेत, हे टाइम टेबल तुम्ही सेट करायचं. म्हणजे तुमचे पुढचे 6 महिने तुम्ही टाइम बाउंड अभ्यास करता आणि त्याचे रिझल्ट असे येतात की आपल्याला कळतं की आपली पोहोच कुठपर्यंत आहे. आपल्याला अध्ययनचे सोर्सेस वापरून किंवा सरांनी जे काही आपल्याला सांगितलेलं आहे त्यानुसार आपण जर मेन्सला गेलो असतो तर आपण कुठपर्यंत पोहोचलो असतो, याचं आपल्याला याची देही याची डोळा जे प्रत्यंतर म्हणतो आपण ते येऊ शकतं. सर्वांसाठीच आहे. 0th अटेम्प्ट इज अ व्हेरी नोवेल कन्सेप्ट अँड ट्राय टू इनकल्केट इन युअर स्टडीज. सर गणेश, तुम्ही जो काही क्वेश्चन विचारला इंटिग्रेटेड बॅच बद्दल, तर सरांनी सांगितलं तेच म्हणजे मी सांगणार तुम्हाला. किंवा खरं म्हणायचं तर सर काय किंवा मी काय, आमच्यासाठी खूप अवघड गोष्ट, म्हणजे आम्हाला मनावरती दगड ठेवून तुम्हाला हे सांगायला लागते की आम्ही ती जी काय बॅच आहे ती ऑफलाईनच घेऊ शकतो, ऑनलाईन घेऊ शकत नाही. कारण एवढं आम्हाला प्रामाणिक राहायलाच पाहिजे, तुम्हाला हे सांगितलंच पाहिजे की जी काही गोष्ट शक्य नाहीये ती उगीच तुम्हाला प्रॉमिस करायचं आणि त्याच्यामध्ये अडकवणं हे काही बरोबर नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे म्हणजे मी तुम्हाला हे सांगायला मला आवडेल की जी काही आपली अध्ययनची बॅच असते इंटिग्रेटेड बॅच, ती फक्त वन वे इंटरॅक्शन नसतं. त्याच्यामध्ये आपण जर तुम्ही मागच्या बॅचेसचा जर अनुभव विचारला विद्यार्थ्यांना तर त्याच्यामध्ये मिशन थाला नावाची एक आपली कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये असतं की तुम्हा विद्यार्थ्यांना समोर येऊन प्रेझेंटेशन वगैरे करायला लागतात. आम्ही एक ग्रुप तयार करतो, त्याच्यामध्ये आम्ही सिलेबस पॉईंट तुम्हाला देतोय, त्याच्यावरती तुम्हाला प्रेझेंटेशन देऊन समोरचे विद्यार्थी जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारतात तेव्हा इरिटेट न होता त्याचे आन्सर देणं वगैरे, ही जी एक आपण म्हणूया की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं ही स्टेज करेज असेल किंवा आलेल्या क्वेश्चनला टॅकल करणं, तोंडी ओरली त्याला टॅकल करणं, ह्या सगळ्या गोष्टींना आम्ही तुम्हाला त्या प्रोसेसमधून तयार करत असतो. जर ही प्रोसेस फॉलो नाही केला तर बऱ्याचशा गोष्टींमध्ये लॅक्युने राहतात किंवा कमतरता राहतात. इंटरव्ह्यूची तयारी असेल किंवा कुठली पण तयारी असेल, पर्सनॅलिटी टेस्टची तयारी, ही काही एका महिन्यामध्ये वगैरे करण्याची तयारी नसते. ते कॉम्पिटेटिव्ह वातावरण असेल, त्या टेस्ट सिरीजचं वातावरण असेल, इतरांना कोणाला तरी टेस्टमध्ये 100 पैकी 97 मार्क पडतात, तुम्ही मात्र 94 वरती स्टक होताय, त्याच्यामधून येणारी तुमच्यामध्ये ईर्ष्या असेल, त्याच्यामधून तुम्ही जो करता तो अभ्यास असेल, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्हाला ऑफलाईन बॅचेस घ्यायला लागते. तुम्हाला ऑनलाईन बॅच करायची असेल तर जेव्हा जेव्हा अध्ययनचे शॉर्ट कोर्सेस ऑनलाईन लॉन्च होतील तेव्हा तेव्हा त्या विषयांचा नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न करू. कारण दुसरा आपल्याकडे असा वेगळा मार्ग नाही. कारण इंटिग्रेटेड बॅच जी आहे 12 महिन्यांची 10 महिन्यांची, ती ऑब्व्हियसली म्हणजे खरं सांगायचं तर ती आम्ही तुम्हाला अमानुषरित्या पिळतो इथे त्या इंटिग्रेटेड बॅचमध्ये. तुम्ही इंटिग्रेटेड बॅचच्या विद्यार्थ्यांना विचारा, सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजल्यापर्यंत तुम्हाला प्रचंड बिझी ठेवणं हा त्याचा बेसिक उद्देश आहे. त्यामुळे ऑनलाईन मध्ये हे सगळं आम्हाला करणं जरा अशक्य होतं. प्रिलिम्स बॅच असेल, मेन्स बॅच असेल, या बॅचेस आम्ही ऑनलाईन हे करू शकतो, म्हणजे रन करू शकतो. पण इंटिग्रेटेड बॅच थोडंसं हे सगळं अवघड आहे. ठीक आहे, पण जे काही तुम्ही प्लॅन केलाय किंवा जो काही आपण प्लॅन ठरवला आहे काउन्सिलिंग मध्ये, तो आपण नक्कीच फॉलो करूया. आपण टार्गेटला अकाउंटेबल राहून आपण सगळं कम्प्लीट करूया. येस सर. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया, रोहित रनावरे. हॅलो सर. हा रोहित बोला. हॅलो सर, गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. हा सर, मी पहिला माझा अनुभव सांगतो. मी आपल्या आता 2020 ची प्रिलिम होणार होती, त्यासाठी प्रिलिमच्या बॅचसाठी होतो. तुषारदा माझा सिनियर आहे, त्यांनीच मला सजेस्ट केला होता क्लास. हा मग सर माझ्या 2 प्री निघल्या होत्या, पण ते एकदम कमी मार्जिनने. मग काय व्हायचं की भीती वाटायची, प्री निघते जाते. मग एक महिना मी कंबाईनचा अभ्यास करायचो आणि मेन्सच्या अभ्यासाला त्यानंतर सुरुवात. पण आपले जो प्रिलिमची बॅच सॉरी टेस्ट सिरीज लावली, नाही टेस्ट सिरीज. ओके. हा, तर तेव्हा मला आपल्या अनालिसिस मध्ये किंवा काय कळलं की मी कुठे कमी पडतोय किंवा काय, म्हणजे सोर्सेसचा कसा अप्रोच असावा किंवा सोर्सेस किती डेप्थ मध्ये पाहिजेत किंवा प्रेडिक्टिव्ह अनालिसिस. पण हा इश्यू तुम्ही सॉल्व्ह करताय आता, म्हणजे बुक्स आलेत त्यामुळे. किंवा टेस्ट सिरीजचा तर खूप फायदा झाला. किंवा आपलं जे बुकलेट आहे सीसॅटचं ते तर म्हणजे नाक भरू, त्याचा काही इश्यूज नाहीये सर. आता म्हणजे माझा खूप फरक झाला की आता मला गॅरंटी होती की प्रिलिम मी लीडने काढणार आणि डे 2 पासून मी अभ्यास चालू करणार. म्हणजे हा खूप मेजर फॅक्टर होता माझ्यासाठी. मी तुषार सोबत पण बोललो होतो हा इश्यू. त्यानंतर आता माझा प्रश्न आहे की सर, आता मी फुल टाइम अभ्यास करतो ना, 8 ते 10 तास म्हणजे क्वालिटी अभ्यास व्हायला पाहिजे, म्हणजे जेवणाची वेळ सोडून किंवा हे सोडून असा 10 तास व्हायला पाहिजे. तर ते व्यक्ती सापेक्ष म्हणजे कोणाचा कसा होतो, पण त्याची आयडियल कंडिशन कशी असायची, म्हणजे किती सब्जेक्ट घ्यावे किंवा रोज 2 सब्जेक्ट घ्यावेत की 3 घ्यावेत, करंट अफेअर्स डेली करावं की
एक सब्जेक्ट समजून ते एक्झाम करावं, किंवा इंग्लिश किंवा मराठी असेल तर ते एखाद्या कोणत्या सब्जेक्ट सोबत करावं की त्याच्यात इंडिव्हिज्युअल वेळ द्यावा. कारण कसं आपण अर्धा तास अभ्यास करतो आणि मग एका सब्जेक्टचा अभ्यास केला की नंतर काय सांगतो बोर वाटतं किंवा काय, तर मग त्यांच्यासाठी 2 सब्जेक्ट सफिशियंट आहेत का, म्हणजे कसं ते हाच माझा इश्यू. आणि क्वेश्चन पेपर अनालिसिस आहे ना, तर मी आता ऑफलाईन साठी पण रजिस्टर केले, मी तेव्हा दाखवेन तुम्हाला की म्हणजे कसं अनालिसिस केले मी ते. पण आता मी सगळ्या प्रिंटआउट आहेत माझ्याकडे प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या, तर त्याचं कसं अनालिसिस करायचं, म्हणजे RQR आपण सिस्टीम सांगितली ना, तर त्याच्या ते कसं करायचं अनालिसिस, म्हणजे ऍक्च्युली ऑन पेपर आमचं काय पाहिजे, म्हणजे मटेरियलच्या आजूबाजूला किंवा काय. हे 2 क्वेश्चन. रोहित, मला वाटतं तुम्ही 2 प्रश्न विचारलेत. आपण आता ऍक्च्युली वेळ भरपूर आहे, आपला वेळ भरपूर झालेला आहे, तर आपण थोडंसं कट शॉर्ट करूयात, पण आपण प्रिसाइजली उत्तर देण्याचा प्रयत्न करूयात तुमच्या प्रश्नांचा. की डेली टाइम टेबल कसं असलं पाहिजे, हा प्रश्न सगळ्यांचाच असतो. तर ऍक्च्युली ते कसं आहे की पर्सन टू पर्सन डिफर करतं. काही जण दिवसभर GS करतात, काही जण दिवसभर सीसॅट, काही जण दिवसभर आवडलं की करंटचं एखादं पुस्तक संपवतात. हे प्रत्येकाचे वेगवेगळी पॅटर्न आहे. पण आयडियली काय करा की GSचा सब्जेक्ट आपण घेत असताना पूर्ण वेळ GSच करता, सब्जेक्ट बोरिंग व्हायला लागतो स्वतः. मग काहीतरी थोडंसं जेवणामध्ये चटणी मीठ असतं, दुसरं लोणचं असतं, तसं आपल्याला थोडंसं करंटचा 1-1.5 तास वाचन करणं गरजेचं आहे. त्यांना थोडंसं आपल्याला वेबसाईट सर्चिंग करणं, डेटा सर्चिंग करणं, हे पण एक आपली जी आवड असते ती पण पूर्ण होऊन जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सीसॅटच्या तुमच्या कम्फर्ट झोननुसार तुम्ही बघा. तुमचं सीसॅट जर रिलेटिव्हली वीक असेल तर तुम्ही डेफिनेटली डेली काही ना काहीतरी करत असलंच पाहिजे. सीसॅटच्या बद्दल व्हॅल्यू ॲडिशन असलीच पाहिजे. इव्हन जर खूप जर कमी असेल सीसॅट, तर मग तुम्ही थोडासा वेळ देऊन त्याला नॉर्मल लेवलला आणलं पाहिजे. तर डेली पॅटर्न काय असावा याचा आयडियल आन्सर काहीच नाही, पण जनरली GSचा सब्जेक्ट, त्यानंतर दुपारच्या वेळी साधारण सीसॅट जर करता आलं तर व्हेरी गुड. आणि मग करंट जर बसलं त्याच्यामध्ये, ऍटलीस्ट 2 दिवसातून एकदा तरी करंटचं काही ना काहीतरी वाचन झालं, हे चांगली गोष्ट आहे. पण कुठलाही सब्जेक्ट GSचा 7 दिवसांच्या वर करणं म्हणजे तो विषय आपण अननेसेसरीली ड्रॅग करतोय असा त्याचा अर्थ होतो. सो मेक शुअर की आपण तो विषय फार ताणत नाहीये, हे ते लक्षात ठेवा. बाकी तो दुसरा प्रश्न तो संकल्प सर सांगतील. तर हे जे काही विचारलं तुम्ही, म्हणजे डेली टाइम टेबल वगैरे, हे कसं आहे सरांनी सांगितलं तसं एकतर इंडिव्हिज्युअलिस्टिक ह्याचा टाइम टेबल असायला पाहिजे. मी माझ्या बाजूनी जे काही पॉईंट्स आहेत ते याच्यामध्ये ऍड करतो. माझं याच्या बाबतीत मत आहे असं की स्पष्ट डेली टाइम टेबलमध्ये अननेसेसरी मल्टिपल डिव्हिजन्स करू नका. म्हणजे जर सध्या तुमची स्टेज इन्फॉर्मेशन गॅदरिंगची असेल, GS तुम्ही वाचताय, तुमची पहिली, दुसरी, तिसरी रिडिंग पैकी काहीतरी चालू असेल, तर अननेसेसरी मल्टिपल डिव्हिजन, म्हणजे उगीच सकाळी 1-1.5 तास काहीतरी वाचलं, मग परत 2 तास परत काहीतरी वाचलं, असे 4-5 डिव्हिजन करून काही वाचू नका. 2 सब्जेक्ट वगैरे तुम्ही विचारला तसं ठीक आहे. सीसॅटचं तुम्ही दुपारी करताय, तर आयडियली दुपारी केलं तर ठीक आहे. पण नाही झालं, तुमचा असा प्रॉब्लेम येतोय की समजा तुम्हाला GSच्या कंटिन्युटीमध्ये सीसॅटचा ब्रेक तुम्हाला सहनच होत नाही, तर तुमची GSची कंटिन्युटी कुठेतरी ब्रेक होते आणि तुमचं GS कम्प्लीट होत नाही, तर तुम्ही सीसॅट थोडंसं पुश केलात इव्हिनिंगला तरी चालेल. करंटच्या बाबतीत तुम्ही विचारलं, त्याच्या बाबतीत मला असं वाटतं की तुम्ही आठवड्यातले काही दिवस ठरवून टाका, 3 असतील, 4 असतील, त्या विशिष्ट दिवशीच फक्त करंट वाचा आणि इतर दिवशी तुम्ही कंटिन्युअसली GS आणि सीसॅट करा, असं केलं तरी चालेल. जर तुमचं सीसॅट वीक असेल तर मी मगाशी म्हणलं तसं की 1 तासामध्ये काहीतरी एखादा टॉपिक केला वगैरे, म्हणजे जर तुम्ही 10 गणित आणि 12 गणित याच्यावरती जातच नाहीये, तो तुमचा कम्प्लीट टॉपिक होतच नाहीये, तर ऑलमोस्ट त्या तुमच्या स्टडीला काही उपयोग राहत नाही. आमचं असं ऑब्झर्वेशन आहे. मग तुम्ही आपलं संपूर्ण अर्थव्यवस्था पुस्तक घ्या, लक्ष्मीकांत घ्या, पॉलिटी, जर समजा तुम्ही एखादं विशिष्ट टॉपिक एका पूर्ण याच्यामध्ये सेशनमध्ये संपवतच नाहीये, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल संपूर्ण अर्थव्यवस्थेचं पुस्तक घेतलं आणि पॉवर्टीचं टॉपिक तुम्ही आज थोडा उद्या थोडा असं वाचताय, संसदचा टॉपिक तुम्ही आज थोडा उद्या थोडा असं वाचताय, तर त्या रिडिंगला काही महत्व राहत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे कंटिन्युटीला फार महत्व आहे. सरांनी जसं सांगितलं 7 दिवसाच्या वरती आपल्याला जायचं नाही आहे. जर ते 7 दिवसाच्या आत करायचं असेल तर तुम्हाला कंटिन्युटी मेंटेन करायला लागेल. तुकडे कराल तर तुमचा महिनाभर 4-5 सब्जेक्ट एकत्र चालू राहतील, असं चालणार नाही. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण. सर अजून किती क्वेश्चन घेऊयात आपण? सर आपल्याकडे अजून सध्या मला वाटतं 7 क्वेश्चन्स आहेत, तर करूयात कम्प्लीट. हा, मग आता नवीन ऍडिशन नको घ्यायला, फक्त यांचं आपण क्विक फायर मध्ये उत्तर देऊयात. हा, आपण काय करूयात,
ठीक आहे, म्हणजे मला वाटतं अश्विन पाटेकर पर्यंत आपल्याला क्वेश्चन्स आधी आले होते, तिथपर्यंत आपण कम्प्लीट करूया. ठीक आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन सागर ठाकरे. सागर ठाकरे. हॅलो सर. हा सागर बोला. ऍक्च्युली सर मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग नंतर स्पर्धा परीक्षांना सुरुवात केली आणि जवळपास 2 वर्ष झाली आहेत मी या क्षेत्रामध्ये म्हणजे स्टडी करतोय. तर सगळं काही बरोबर चालू होतं लॉकडाऊन पर्यंत आणि मध्ये जी AMVI ची एक्झाम आली होती, तर मी फक्त याच्यासाठी की म्हणजे CSAT वगैरेच्या प्रॅक्टिससाठी एक्झामला अपियर झालो आणि त्यामध्ये माझा सध्या बऱ्यापैकी स्कोर येतोय. पण माझं ते बिलकुल फोकस नव्हतं. मला फक्त MPSC राज्यसेवावर फोकस करायचं होतं. पण सध्या वेळ भरपूर जातोय आणि माझं एज जवळपास 26 पर्यंत गेलंय. त्यामुळे मग आता मनामध्ये असं थोडं येतंय की AMVIच्या मेन्ससाठी प्रिपरेशन करावं का? म्हणजे मी अजून सुरुवात केलेली नाहीये. तर त्याबद्दल थोडंसं हे पाहिजे होतं. तुमची ऍडवाइस सागर पाहिजे होती. म्हणजे तुमचं जे एक्झाम आहे AMVI मेन्सची कधी आहे? सर त्याची डेट अजून डिक्लेअर झालेली नाहीये. ओके. याच्या आधी राज्यसेवा मुख्य परीक्षा दिली का तुम्ही? नाही. मी एक प्री दिली होती जवळपास अभ्यासाला सुरुवात केल्याच्या 6 महिन्यानंतर आणि मी बऱ्यापैकी क्लोज होतो. म्हणजे 199 किंवा 197 जी कट ऑफ होती, तर माझा स्कोर जवळपास 181 आला होता. ओके. मला असं वाटतं सागर, हा खूप पर्सनल लेवलचं डिसिजन घ्यावं लागेल आपल्याला, कारण आपली फॅमिली कंडिशन, इकॉनॉमिक कंडिशन काय आहे, आपण किती डेस्परेट आहोत जॉबसाठी हे महत्वाचं आहे. कारण बऱ्याचदा असं करतो की आपण जर इकॉनॉमिक कंडिशननुसार किंवा इतर काही कंडिशनमुळे जॉब करणं कंपल्सरी असेल, तर जी सहजासहजी निघणारी पोस्ट आहे त्याच्याकडे आपण पहिल्यांदा हात घालतो आणि जर ती मिळाली तर मग आपण निवांतपणे आपला जो मेन एम आहे त्याच्याकडे आपण कूच करतो. तर मग तुमच्या बाबतीत सुद्धा तेच लागू आहे. जर तुमची AMVI ची प्रिलिम्स निघतीये आणि जर तुम्ही AMVI मेन्स बद्दल सिलेबस आधी बघून घ्या तुम्ही, जर तुम्हाला वाटते टप्प्यातला आहे तर वाय नॉट गो फॉर इट. पण ऍट द सेम टाइम जर तुमचा अल्टिमेट एम राज्यसभेमध्येच DCD वायसपी व्हॉट एव्हर युअर चॉईस तिथे यायचं आहे आणि जर तुम्ही म्हणताय की पहिल्या नॉट सो सिरियस अटेम्प्ट मध्ये आपण एवढ्या चांगलं मार्क काढू शकतोय, देन यू हॅव टू बी ब्रेव्ह अँड गो फॉर स्टेट सर्व्हिसेस ऑल्सो. त्यामुळे पूर्णपणे हा तुमचा वैयक्तिक निर्णय असेल, पण जो काही निर्णय असेल त्याच्यावर तुम्ही 100% कोणतंही रिग्रेट न करता ठाम राहिलं पाहिजे. नंतर त्याच्यावरती पश्चाताप हा शब्द नको. तुम्ही किती स्ट्रॉंगली हा निर्णय घेता मला वाटतं सागर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळाले तुम्हाला? आपण पुढचा प्रश्न घेऊयात. निखिल. निखिल क्वेश्चन विचारा. बोला निखिल. आपल्या जर अभ्यास केला तर तो खूप इफेक्टिव्ह होतो आणि पटपट ओळखतात सगळं. म्हणजे सध्या आता फेब्रुवारीमध्ये जर आपण पकडतो तर कसं मॅनेज करणार कसं करावं? निखिल आवाज येतोय तुम्हाला? सर तुम्हाला क्वेश्चन ऐकू आलाय व्यवस्थित? नाही निखिल, मला वाटतं तुमची रेंज कमी आहे. तुम्ही मला वाटतं रेंज मध्ये येऊन पुन्हा हँड रेज केला तर बरं राहील. तोपर्यंत आपण अमोल भिलारे तुमचा क्वेश्चन विचारा. गुड इव्हनिंग सर, थँक्यू सो मच. तुम्ही खूप व्यवस्थित आणि खूप छान काउन्सिलिंग करताय. ऍक्च्युली सर मी आपल्या ना प्रिलियम्स ऑनलाईन प्रिलियमचा स्टुडंट आहे. ऍक्च्युली मी जॉब करून करतोय हे. तर सर ऍक्च्युली माझा क्वेश्चन असा आहे,
की मी आतापर्यंत जे आपल्या नोट्स होत्या ना इंटिग्रेटेड बॅच प्रिलियम्सचे जे दिले होते आपण त्या मी नोट्सचा आतापर्यंत अभ्यास केलाय, पण इथून पुढे कसा अभ्यास करायला हवा आणि काय काय रेफर करायला हवं याच्याबद्दल थोडा गायडन्स हवा होता. अमोल, मला वाटतंय की राज्यसेवेच्या प्रिलिम्स बद्दलचा आपल्या नोट्स होत्या त्या परिपूर्ण नोट्स होत्या सगळ्या विषयांच्या. त्यामुळे प्रिलिम्सच्या बद्दल यू डोंट हॅव टू वरी. कधी पण तारीख डिक्लेअर झाली की विदिन 1 मंथ तुम्हाला ते कसं रिव्हिजन करायचं आपण प्रिलिम्स बॅच मध्ये चांगलंच सांगितलेलं आहे. आणि याच्यानंतर म्हणजे मला असं वाटतं की इथून पुढचा जो तुमचा प्लॅन असायला पाहिजे तो प्रिलिम्स ओरिएंटेडच राहिला पाहिजे. याच्या आधी तुम्ही प्रिलिम्स जर क्लिअर केली नसेल तर प्रिलिम्स ओरिएंटेडच असला पाहिजे. आणि जर आपण याच्या आधी प्रिलिम्स क्लिअर केलेली असेल तर मग मात्र जोपर्यंत तारखा डिक्लेअर होत नाहीत तोपर्यंत थोडासा वेळ आहे आपल्याला राज्यसेवा मुख्यचा अभ्यास करायला. संकल्प सर. अमोल, मला वाटतं आपण डिस्कस केलं पण असेल आधी. मला असं वाटतं की जर समजा मेन्सचं काही करायचं असेल आपल्याला, जर आपण प्रिलिम्सच्या बाबतीत शुअर शॉट असू तरच आपण मेन्स करणार. मेन्सचं काही करायचं असेल तर मेन्समध्ये सुद्धा करताना आपल्याला ठराविक टॉपिक 3-3, 4-4 दिवसांचे छोटे छोटे शॉर्ट टर्म टार्गेट्स घेऊन करायला लागतील. फॉर एक्झाम्पल तुम्ही पॉलिटी पार्ट 2 मधला काही भाग कव्हर केला, ऍग्री इकॉनॉमी आपलं नव्या बुकमधून कव्हर केलं, किंवा पॉलिटी पार्ट 2 मध्ये समजा आपण पंचायत राज कव्हर करतोय, इलेक्शन किंवा आपण पॉलिटिक्सचा डेटा कव्हर करतोय आपल्या नोट्स मधून, तर अशा प्रकारचे छोटे छोटे टार्गेट्स आपण कव्हर केला तर ठीक आहे. पण अननेसेसरी पुढचा महिन्याचं टार्गेट ठरवणं किंवा काहीतरी लॉंग टर्म टार्गेट ठेवून काहीतरी मेन्सचं प्रिपरेशन करणं असं आपल्याला करायचं नाहीये. तुम्ही नेक्स्ट टाइम परत काउन्सिलला आपण काय करूया की शॉर्ट टर्म टार्गेट्स 3-3, 4-4 दिवसांचे ठरवूया किंवा टेलिग्रामला मला मेसेज करा, आपला ज्या नंबर आहे त्याच्यावरती मी तुम्हाला शॉर्ट टर्म टार्गेट्स आम्ही नक्कीच देऊ. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आकाश मानकर. हॅलो सर. बोला आकाश. हॅलो सर, आजच्या सेशनचा सर मला खूप फायदा झाला सर. सर आज म्हणजे कधी कधी असं वाटतं की आपल्याला स्वतःचे प्रॉब्लेम खूप मोठे आहेत, पण आज इतरांचे ज्यावेळेस प्रॉब्लेम ऐकले त्यावेळेस अशी जाणीव झाली की आपले काहीच प्रॉब्लेम नाही. ओके आकाश, तुम्हाला एक गोष्ट मला सांगायला आवडेल थोडंसं इंटरप्ट करून. ही जी काय कन्सेप्ट आहे झूम मीटिंग घेण्याची, त्याच्याबद्दल जेव्हा डिस्कशन झालं तेव्हा अमोल सरांनी कॅटेगोरिकली एक गोष्ट खूप चांगली मेन्शन केली होती, म्हणजे ती सांगायलाच पाहिजे नक्की. तर आम्ही बऱ्याचशा विद्यार्थ्यांची म्हणजे जवळपास 5,000 काउन्सिलिंगच्या वरती आतापर्यंत काउन्सिलिंग झाल्या, पण प्रायव्हसी इश्यू असेल किंवा आतापर्यंत असं झालं की आम्ही त्या काउन्सिलिंग कशा प्रकारे कंडक्ट करतो हे आम्ही सर्व विद्यार्थ्यांना आतापर्यंत दाखवू शकलो नाही. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम्स एवढे ग्रीवियस म्हणजे आपण म्हणूया की एवढे सिरियस असतात की जर तुम्ही त्यांचे प्रॉब्लेम्स आमच्या ठिकाणाहून कधी ऐकला तर तुम्हाला असं वाटेल की तुमच्या गोष्टी ह्या खूप क्षुल्लक आहेत. म्हणजे प्रत्येकाचंच असं असतं ऑलमोस्ट. तर मला असं वाटतं की आजच्या सेशनमुळे जर हा फरक पडणार असेल तुमच्यावरती तर ही नक्कीच आजच्या सेशनसाठी सगळ्यात मोठं यशस्वी ठरणारी गोष्ट आहे असं आपण म्हणूया. तुमचं काही क्वेश्चन स्पेसिफिक? माझा क्वेश्चन असा होता सर की जर आपलं इंग्लिश आणि मराठी आणि प्लस राज्यसेवेचा आपण जर प्री चांगला केलेला असेल तर अदर दॅन जो सर तो नॉन कन्व्हेन्शनल जो पार्ट असतो सर आपला म्हणजे तो प्री मध्ये कव्हर होत नाही, तो हा बिटेबल असतो सर मेन्सला गेल्यानंतर. बरं, तर काय त्याचं काय? तर मग ते सर माझा मेन्सचा अनुभव नसल्यामुळे सर कधी कधी डाऊट येते मनात की आपण त्यावेळेस ते आपल्याकडून होईल का नाही, त्यामुळे हा प्रश्न आला. ओके अमोल सर. तर या विषयाचं मला प्रश्न नीट ऐकू आलेला नाहीये. अमोल सर, त्यांचं असं म्हणणं आहे की मेन्स एक्सक्लुसिव्ह जो सिलेबस आहे त्याच्याबद्दलची बरीचशी भीती असते मनामध्ये आधी कधी मेन्स दिलेली नसल्यामुळे, तर तो कसा टॅकल करतील असं त्यांनी विचारायचं. मेन्स एक्सक्लुसिव्ह सिलेबस आहे जसं सरांनी म्हटलं की तुम्ही स्वतःहून आता काही प्रयत्न करू नका, कारण ही आता ती वेळ नाहीये. जर तुम्ही आतापर्यंत केलेलं नाहीये आणि प्रिलिमच्या बद्दल तुमची शुअरिटी नाहीये तर लगेच त्याच्यामध्ये हात घालू नका. पण जर तुम्हाला करायचंच आहे तर मग मात्र स्टँडर्ड सोर्सेस मधूनच, कारण आपण जे पहिला सोर्स वापरतो तो आपला स्टँडर्ड होऊन जातो सामान्यतः. त्यामुळं इकॉनॉमीचं असेल तर आपलं पुस्तक आहे, HRHRDचं आहे तर आपलं पुस्तक आहे. या गोष्टी करा म्हणजे तुम्ही करणार असाल तर. आणि इव्हन पॉलिटी पार्ट 2 जसं सर म्हटले की थोडंसं वेट करा, थोडासा संयम दाखवा. चांगलं मटेरियल आपलं येतंय, कारण पॉलिटी 2चं तर प्रॉपर व्हॅक्युम आहे. जे अवेलेबल पुस्तकं आहेत ती आता कालबाह्य झालेली आहेत. त्यामुळे जस्ट वेट, की तुम्हाला माहिती आहे अध्ययन कधीच काय म्हणतो आपण क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही. जोपर्यंत आम्ही शुअर होत नाही की या पुस्तकातून आयोगाचे प्रश्न येत आहेत तोपर्यंत आम्ही ते मटेरियलच आउट करत नाही. सो थोडासा संयम दाखवा. जो काही मटेरियल मेन स्पेसिफिक आहे, इव्हन ऍग्रिकल्चर, सायन्स अँड टेक सगळं मटेरियल आपण उपलब्ध करून देणार आहोत.
तुम्ही जे अवेलेबल रिसोर्सेस आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही वेळ घालवत बसलात तर नंतर पुन्हा प्रिलिम्स नंतर तुम्हाला पुन्हा हेच रिसोर्सेस वाचावेच लागणार आहेत. सो ट्राय टू अवॉइड दीज मल्टिपल आपण सोर्सेस अननेसेसरीली. आणि आकाश, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मेन्सची बॅच असणार आहे अध्ययनची, त्याच्यामुळे मला नाही वाटत की तुम्हाला ती कुठली अडचण येईल या सगळ्या गोष्टींमध्ये. तुम्ही फक्त आमच्याबरोबर पळण्याची तयारी ठेवा. आपण म्हणजे तुम्हाला दम लागेपर्यंत, दमछाक होईपर्यंत आपण पळू आणि अनएक्सपेक्टेड स्कोर आपला येऊ शकतो. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन अश्विन. मला वाटतं सर हा शेवटचा प्रश्न असेल आपला. ठीक आहे, चालेल. हो सर. हॅलो सर, नमस्ते सर. हा अश्विन. मी अश्विन पड्डेकर. नमस्ते सर, मी अश्विन पड्डेकर. मी मुंबईवरून बोलतोय सर. माझं काउन्सिलिंग सुद्धा झालेलं आहे अमोल सरांकडून. सर माझा प्रश्न होता की आपला जो डीएसपी प्लॅन आहे आणि कॅशचा जो प्लॅन आहे तो शेड्यूल फक्त आपल्या अध्ययनच्या अकॅडमी पुरता असणार आहे की म्हणजे इतर विद्यार्थ्यांना सुद्धा म्हणजे तो शेड्यूल आपला जो स्वरूपात तुम्ही जो पेपर स्वरूपात दिलेला आहे तो सर्वांना मिळेल? कारण की सर मला आतापर्यंत मिळालेलं नाही सरांचं काउन्सिलिंग झाल्यापासून, त्याच्यामुळे मी सर विचारलं. हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न सर, ज्या आपल्या नोट्स आहेत ज्या तुम्ही सांगितल्या पॉलिटी म्हणजे जे अध्ययनचे स्टुडंट वापरत आहेत ते आपल्याला कुठे झेरॉक्स सेंटरवर मिळतील की ते आपल्याला प्रॉपर म्हणजे आपल्याकडून येऊन अध्ययन करून घ्यावे लागतील की असे फक्त ते अध्ययन पुरतेच मर्यादित म्हणजे जो इंटिग्रेटेड ज्यांनी जॉईन केलेलं आहे त्यांनाच मिळेल? अश्विन, आपलं काउन्सिलिंग झालं होतं 2-3 दिवसापूर्वी. आय गेस तुम्ही मुंबईहून बोलताय. तर तुमचा जो प्रश्न आहे, पहिला प्रश्न जो तुमचा होता की आपण जो प्लॅनिंगचा पार्ट आहे आणि जो प्लॅनर आपण देतो, ऍक्च्युली असं आहे की जे ऑफलाईन येत आहेत त्यांच्यासाठी ती एक प्रिव्हिलेज आहे. कारण ऑफलाईन काउन्सिलिंग हे जास्त इफेक्टिव्ह असतं. आपण फेस टू फेस बोलल्यानंतर बॉडी लँग्वेज वरून बऱ्याचशा गोष्टी ज्या तुम्ही सांगत नाही त्या आम्हाला कळतात आणि मग तुम्ही ओपन अप होता. ऑनलाईनच्या मर्यादा आहेत त्या की आपण तुम्ही जे विचारता तेवढंच आपण त्याला उत्तर देतो. पण आपण सजेस्ट करतो की शक्य असेल तर ऑफलाईन काउन्सिलिंगला या. त्यामुळे कदाचित तुमच्यापर्यंत ते मटेरियल पोहोचलं नाहीये. आणि कारण ते प्लॅनर जो आहे तो आपण ऑफलाईन काउन्सिलिंग वाल्यांना देतो. आपण मला असं वाटतं की तुम्हाला आपण 42 दिवसांचा प्लॅन दिला होता, प्रत्येक सब्जेक्टला 7 दिवस आणि 6 विषयांसाठी 42 दिवस आपण हे केलं पाहिजे. तर दॅट इज ऍक्च्युली अ फेअर प्लॅन. ते जर तुम्ही स्टिक टू राहिलात तर ते सफिशियंट आहे. त्यासाठी वेगळं प्लॅनरची तुम्हाला गरज नाहीये. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही हे म्हणालात की सोर्सेस, तर हाच इश्यू होता की आपल्याला बॅचचे जे नोट्स होत्या त्या बाहेरच्या मुलांना एकतर देता येत नव्हत्या आणि दिलं तरी त्यांना ते कळत नव्हतं. त्यामुळेच आपण हे पुस्तक रूपात अधिक एक्सप्लेन करून विथ आयोगाचे क्वेश्चन्स हे आपण हळूहळू आणतोय. जानेवारी एंडिंग पर्यंत जवळपास हिस्ट्रीचं जर सोडलं आणि जिओग्राफीचं तर बाकी सगळी पुस्तकं अध्ययनची मार्केटमध्ये अवेलेबल असतील. ओके सर. सर अमोल सर. हा सर. अक्षय एनपुरे म्हणून विद्यार्थी आहे, त्यांचा क्वेश्चन घेऊया आपण. हो हो सर, घ्या ना. ठीक आहे. अक्षय, क्वेश्चन विचार. अनम्यूट करा अक्षय. येस सर, आवाज येतो तुम्हाला? हा येतोय, बोला. हॅलो हॅलो, बोला. सर माझा प्रश्न असा होता, सध्या आता माझं GS2 जवळजवळ 90% मी कम्प्लीट केले आणि GS3 पण आपल्या नोट्स मधून कव्हर केले आणि GS4 पण ऑलमोस्ट कम्प्लीट झालेलं आहे माझं. मग सध्या आता मी प्रिलिम्सचा अभ्यास सुरू करायला लावला. यापूर्वी माझी प्रिलिम्स निघालेली नाही. मग मला आता साधारण आपला अंदाजानुसार सर म्हणाले त्याबरोबर फेब्रुवारी पर्यंत होईल आपली प्रिलिम्स. मग आता सुरू करायला हवं आहे का आपली प्रिलिम्स पहिल्यांदा निघालेली नाहीये. तर सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी सांगतो की या बाबतीमध्ये निर्णय घेताना प्रिलिम्सचा अभ्यास करायचा का मेन्सचा अभ्यास करताना एकतर तुमचा मागच्या प्रिलिम्सचा स्कोर चेक करा. मागच्या प्रिलिम्सच्या जागा किंवा मागच्या पोस्टसाठीच्या टोटल पोस्ट आणि यावर्षीच्या पोस्ट याचा अंदाज घ्या. जर यावर्षी पोस्ट कमी आहेत किंवा ऍड कमीची आलेली आहे तर ऑलमोस्ट मागच्या कट ऑफ मध्ये तुम्हाला काही मार्क ऍड करून तुम्हाला तुमचे मार्क्स लागतील. प्लस म्हणजे तुम्ही मागच्या स्कोरपेक्षा कट ऑफ पेक्षा तुम्ही किती मागे आहात हे तर लक्षात घ्यावंच लागेल. परत जागांचा अंदाज घ्यावा लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो काय मार्केटमध्ये कट ऑफ येईल प्रिलिम्सच्या नंतर त्याच्यावरती तुम्ही अंदाजे 20 मार्कांनी पाहिजेत. हे फॉर एक्झाम्पल एक उदाहरण दाखल, जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला मागच्या वर्षी 170 मार्क असतील प्रिलिम्सला आणि 197 कट ऑफ असेल तर तो 27 मार्कांनी तिथे मागे
या वर्षीच्या जागांचा विचार केला तर त्यात 20 मार्क ऍड करा, 47 मार्कांनी तो मागे जाईल. आणि जर आपण बफर झोन पकडला, म्हणजे जर मेन्सचा चांगला अभ्यास करायचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी 10 ते 15 मार्क ऍड करायला लागतील, कारण तेवढा स्कोर आल्याशिवाय तुमचा मेन्सचा अभ्यास चांगला होणार नाही. या दृष्टिकोनातून तुमचं सगळं प्लॅनिंग असायला पाहिजे. अमोल सर, तुम्हाला काय ऍड करायचंय? नाही सर, मला कन्क्लूड करायचं आहे. हे जे आपलं जे झूम मिटिंग होती ते करण्यामागचं जे कारण होतं ते मला सफल झाल्यासारखं वाटतंय, कारण मुलांनी असे काही प्रश्न विचारले आपल्याला जे सर्वांसाठी लागू होते आणि ते फार सेन्सिटिव्ह विषय होते आणि मुलांना फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आला की आपण काउन्सिलिंग करतो म्हणजे काय. तर मुलांना फक्त हे सांगायचंय की तुम्ही जे बोलता तेवढंच आम्हाला अपेक्षित नसतं, तुम्ही समोर आल्यानंतर आम्हाला तुम्ही न बोललेल्या गोष्टी सुद्धा काउन्सिलिंग मधून लक्षात येतात आणि तेच मूळ काउन्सिलिंगचं असतं. सो ट्राय करा की तुम्ही अध्ययनला येताय आणि सरांसमोर माझ्यासमोर हे तुम्ही व्यक्त होताय, आणि जोपर्यंत तुम्ही व्यक्त होत नाही तोपर्यंत तुम्हाला परीक्षेमध्ये त्या गोष्टींना कसं फेस करायचं हे लवकर कळत नाही. कारण आम्ही जे अनुभव घेतलेले आहेत तेच आम्ही तुम्हाला सांगत असतो की ते पासून कसं वाचायचं आणि त्यातून यश कसं मिळवायचं. इट्स जस्ट अबाउट शेअरिंग आवर एक्सपिरियन्सेस, अ ब्रदरली ऍडवाइस. मला वाटतं सर आता तुम्ही कन्क्लूड करू शकताय. नाही सर, आपण इथे थांबूयात. म्हणजे अपेक्षित होतं त्यापेक्षा खूपच चांगला रिस्पॉन्स तुम्ही दिला आणि चांगले प्रश्न विचारले. सर्व विद्यार्थ्यांच्या अध्ययन टीम कडून धन्यवाद. आपण इथे थांबूया. थँक्यू ऑल. थँक्यू.